या ठिकाणी आपली जी सगळी प्रेरणास्थानं आहेत, ज्यांनी महिलांना अधिकार मिळवून दिले, महिलांना त्यांचं क्षितिज खुलं करून दिलं, अशी ही सगळी महनीय व्यक्तिमत्व आहेत. आपणा सगळ्यांच्या माता रमाई आंबेडकर, शिक्षण क्रांती ज्योती असं म्हणून आपण ज्यांचा सन्मान करतो अशा सावित्रीबाई फुले, स्वराज्य जननी अशा जिजाऊ माँसाहेब, लोकमाता अहिल्याबाई होळकर आणि आपणा सगळ्यांचं स्फूर्तिस्थान भारतमाता, या सर्व आपल्या प्रेरणास्थानांना आपण या ठिकाणी नमन करूया, वंदन करूया आणि दीपप्रज्वलन करून आपण कार्यक्रमाचा शुभारंभ करूया. नारी शक्ती विचारमंच हा महिलांचा हक्काचं व्यासपीठ आहे आणि म्हणून या ठिकाणी महिलांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. पण मी महिला प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आदिती मॅमना विनंती करू इच्छिते, आपणही मंचावरती यावं. महिला व बालविकास मंत्री, एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभलेलं आहे आणि हिरिरीने त्यांची काम करण्याची पद्धती अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण माननीय मंत्री आदितीताई यांचं स्वागत करूया. शुभम करोती कल्याणम असं म्हणत रोजच आपण दिवे लागणीचा संस्कार आपल्या घरामध्ये पाळत असतो आणि तीच परंपरा आपल्याकडे कार्यक्रमांमध्ये दीपप्रज्वलनाच्या रूपाने पाळली जाते. कारण या ज्या ज्योती आहेत, या अंधारातून प्रकाशाकडे नेण्याची एक आशा आहे, ती एक वाटचाल. त्याचबरोबर मी सगळ्या मान्यवरांना आसन ग्रहण करण्याआधी अगदी एकच मिनिटं विनंती करते आहे की आपण आसन ग्रहण करू नये. याचं कारण एवढंच की कार्यक्रमाचा प्रारंभ करत असताना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जी भावना आहे, खरं तर आशा ही कायम जिवंत असते, पण आपल्या दुर्दैवाने आपण नुकताच एक संगीत क्षेत्रातला ध्रुवतारा निखळला अशी भावना सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आशाताईंना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी मला वाटतं आपण सगळेच जागी उभं राहूया आणि मूकपणे आपल्या मनातली भावना व्यक्त करूया. ओम शांती. धन्यवाद. आशाताईंच्या स्वरस्मृती मात्र कायमच आपल्याबरोबर राहतील. त्यांच्या स्वराने आपल्याला उदंड आनंद दिलेला आहे आणि तितकीच आशासुद्धा दिलेली आहे आणि त्यांचं उत्फुल्ल व्यक्तिमत्व कायमच आपल्या डोळ्यासमोर आपल्याला प्रेरणा देत राहील. यानंतर कार्यक्रमाची रीतसर सुरुवात करण्याआधी मला वाटतं आशाताईंना आपण स्वरातून वंदन करणं हे योग्य राहील आणि म्हणूनच मी वैशाली सामंत यांना विनंती करणार आहे की आपण जर एखाद दोन ओळीतून आशाताईंना या ठिकाणी आपल्या भावना आपण गाण्यातून व्यक्त केल्यात तर सगळ्यांच्याच वतीने. माननीय आदितीताई तटकरे यांना विनंती करते की आपण मंचावरतीच विराजमान व्हावं. हॅलो. नमस्कार सगळ्यांना. काय गाऊ आणि किती गाऊ कळत नाहीये. जे जे सुचेल ते गाईन, जसं जमेल तसं गाईन. त्यांच्यासारखं कोणीच गाऊ शकत नाही. आमचं मी असं म्हणू शकते की माझं दैवत आहेत त्या. थांबा, इथे बाकी काही इन्स्ट्रुमेंट्स नाही आहेत, फक्त सूर घेते. हॅलो.
पुढे उभा मंगेश गेले द्यायचे राहून, गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे माझ्या पास आता कळा आणि थोडी ओली पाने गेले द्यायचे राहून, गेले द्यायचे राहून. सलोना सा सजन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ. जिया में एक आंगन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ. रेशमाच्या रेखानी लाल काळ्या धाग्यानी, रेशमाच्या रेखानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला, हात नगा लावू माझ्या साडीला, हाय बुगडी माझी सांडली ग, जाता साताऱ्याला ग, जाता साताऱ्याला, चुगली नगा सांगू ग माझ्या म्हाताऱ्याला ग, माझ्या म्हाताऱ्याला. मी मजहर होऊन बसले ग, मी मजहर होऊन बसले ग, सखी मी मजहर पुन्हा बसले ग, मी मजहर पुन्हा. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतोठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. वावरतो फिरतो आम्ही, नित्य कर्म अवघे करतो, रावतो आपुला क्षेत्री, चिमण्यांची बोटे भरतो. परी आठव येता तुमचा, परी आठव येता तुमचा, आतडे तुटतसे पोटी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. आणि शेवट जे मी त्यांच्यासाठी म्हणते, अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं, अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं, नहीं 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 अभी नहीं. आपल्या सगळ्यांच्या मनाला स्पर्शून गेलेली अशी ही स्वरांजली होती असंच मी म्हणेन. आणि माझ्याकडे देव माझा पाहतो आहे या ओळी ऐकत असताना असं वाटत होतं की कुठेतरी आशाताई सुद्धा आपला हा कार्यक्रम आज तिथे कुठे असतील तिथून पाहत असतील आणि त्यांचे आशीर्वाद कायम आपल्यासोबत असतील आणि त्यांच्या स्वरस्मृती तर कायमच आपल्याबरोबर राहणार आहेत. आजचा हा कार्यक्रम ज्या प्रयोजनाच्या निमित्ताने होतो आहे, नारी शक्ती वंदन बिल या
घटनेची किंवा या एका पावलाची वाट आपल्या या जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीने अनेक वर्ष पाहिलेली आहे. मगाशी आपण उल्लेख केला त्याप्रमाणे खरं तर आपण सगळ्या भारतीय स्त्रिया या अतिशय भाग्यवान आहोत असं म्हटलं पाहिजे, कारण ज्या दिवशी आपल्याला लोकशाही मिळाली त्या दिवसापासून आपल्या प्रत्येक स्त्रीला मतदानाचा अधिकार मिळाला. आणि याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ज्यांची 135वी जयंती काल आपण सगळ्यांनी उत्साहात साजरी केली असे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणा सर्वांना संविधानाच्या माध्यमातून मिळवून दिलेला हा हक्क आहे. आणि या हक्काचा आणखीन एक पुढचं पाऊल त्यांनी जे पाहिलेलं स्वप्न आहे की महिलांना उत्तमात उत्तम विकासाच्या संधी मिळाल्या पाहिजेत आणि त्यासाठी राजकारणात प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, त्या दृष्टीने हे एक विशेष पाऊल आणि त्या निमित्ताने होत असलेला आजचा आपला कार्यक्रम. आपल्या आणखीन एक मान्यवर पाहुण्या सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मश्री रवीना टंडन यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांना मंचावर आमंत्रित करूया. आणि मला वाटतं ज्यांनी आपल्या स्त्रियांसाठी, मग त्यामध्ये सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, अनेक अशी व्यक्तिमत्व घडली की ज्यांनी आपणा सर्व स्त्रियांच्या विकासासाठी त्यांना संधी मिळावी यासाठी काम केलं. त्याचबरोबर आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या समोर आहेत. आज किती छान गोष्ट आहे की आपले विचार ऐकण्यासाठी माननीय मुख्यमंत्री समोर प्रेक्षागृहात उपस्थित राहतात. ही सगळ्यांसाठीच अतिशय गौरवाची बाब आहे. आणि ह्या सगळ्या संधी मिळाल्यानंतर स्त्रिया काय कर्तृत्व गाजवतात, आपलं क्षेत्र कसं मोठं करतात आपल्या कर्तृत्वानी, याची उदाहरणं असणाऱ्या या सगळ्या महिला आहेत. म्हणून मला वाटतं हा अतिशय सजलेला, अतिशय लखलखता असा मंच आहे तारकांनी. तेव्हा प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रातली तारक आहे. तेव्हा सगळ्यांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. आणि यानंतर अधिक औपचारिकतेमध्ये वेळ न दवडता थेट आपण त्यांचे विचार ऐकणार आहोत. तर सगळ्यात आधी मी ज्यांना विनंती करते आहे, मी म्हटलं तसं की आपल्या प्रत्येकीची अतिशय जिव्हाळ्याची बाब जी असते ती म्हणजे फॅशन. कुठेही कुठल्याही कार्यक्रमाला जात असताना रोजच खरं तर जसं डब्याला काय हा प्रश्न असतो त्याचप्रमाणे आज काय नेसू, काय घालू हाही प्रश्न असतो. पण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्यांनी आपल्या फॅशन डिझायनिंगने भारताला एक नवी ओळख मिळवून दिली, सगळ्यात आधी मला उल्लेख करावासा वाटतो तो याचा की त्यांच्या माध्यमातून आज आपल्यापर्यंत एक इतकी वेगळी गोष्ट पोहोचलेली आहे. मेक इन इंडिया या माननीय पंतप्रधान महोदय आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी आपल्याला एक स्वप्न दिलं, एक ब्रीद वाक्य दिलं. त्या मेक इन इंडियाच्या माध्यमातून ज्यांनी अहिंसा रेशीम, अहिंसा सिल्क सारखा एक नवा उपक्रम आपल्या समोर मांडला, तर अशा अर्चना कोचर मॅडम या ठिकाणी आहेत. आणि मला वाटतं फॅशन क्षेत्रातलं इतकं मोठं नाव, आज अनेक इथे महिला उपस्थित असतील की ज्या फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात येऊ इच्छितात. भारतीय परंपरा आणि आधुनिकता याचा उत्तम संगम करणाऱ्या अर्चनाताई, मी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना मंचावर आमंत्रित करते. A very good evening to first of all to Devendra Fadnavis ji, Amit Satam ji, and to the warm audience sitting here, and to the dignitaries on the stage. Seeing so many women, I'm so happy, dil se. It's so nice to see all of you and see your energy here today. And today we live in an era where bills are not only passed, but they are implemented. And we, as the citizens, can feel the implementation. And this is only thanks to the outstanding leadership of our Honorable Prime Minister, Narendra Modi ji, and Sir, our Honorable Chief Minister, Devendra Fadnavis ji, Amit Satam ji. Thank you so much. I'm a citizen of India, Maharashtra, and Mumbai, and I thank you all dil se. Thank you so much for making this possible today. So today, India is actually, today they say the Indian dream has come alive, and the Indian dream is literally popping.
And the reason the Indian dream is popping is because in the last decade, women have been empowered like never before. In no other decade in India, women have been so empowered. And with the energy of the women empowerment and the encouragement given by the women, by the ministry, we have reached a place where the whole world is now inspired by India and is looking towards India. This is, the Indian dream has finally arrived and the whole world is looking at us, and this is only thanks to the encouragement that has been given to us. And this bill that has been passed, the Women Empowerment Bill that has been passed today, is going to add so much momentum to the energy that has been already there. And we look forward to the new energy that's coming in and the new support that you've given us by this Women Empowerment Bill. So thank you so much to all of you at the government fighting for us and making this happen for us. Thank you so, so much. धन्यवाद अर्चनाजी. आणि खरं तर आज सगळा हा मंच इतका सजलेला आहे, इतक्या या सगळ्या कर्तृत्वशालीनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आता माझी नजर जाते आहे तिथपर्यंत नारी शक्ती मला दिसते आहे. आपण सगळ्या आज या कार्यक्रमाला इथे उपस्थित झालेल्या आहात. अनेक हात त्या ठिकाणाहून हलतायत. हा सगळा जो उत्साह आहे हा ज्यांच्यामुळे शक्य झालेला आहे. नारी शक्ती विचार मंच गेली अनेक वर्ष स्त्रियांच्या संदर्भामध्ये, मग महिला बचत गट असेल, आरोग्याचे आपल्या उपक्रम असतील, स्त्रियांना रोजगाराची संधी मिळावी यासाठीचं काम असेल, या सगळ्याच दृष्टीने नारी शक्ती विचार मंच हिरिरीने काम करतो आहे गेली अनेक वर्ष. आणि आज हे एक नवं पाऊल, हे एक नवं बिल येत असताना या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपणा सगळ्यांच्या मनामध्ये जागृती व्हावी यासाठी हे नारी शक्ती वंदन संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि ते करत असताना मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की नारी शक्ती विचार मंचाशी अनेक कर्तृत्ववान स्त्रिया जोडल्या गेलेल्या आहेत, त्याचं नेतृत्व करत आहेत. अशा आदरणीय प्रज्ञा पुंगशे या ठिकाणी उपस्थित आहेत. या कार्यक्रमाची आजची जी आपली आमंत्रण आहे ते प्रज्ञाताईंनी आपल्याला दिलेलं आहे. मला वाटतं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया आणि त्यांना विनंती करते की आपण सगळ्यांचं स्वागत करावं. प्रज्ञाताई स्वतः इंटेरियर डिझायनर म्हणून गेली 16 वर्ष कार्यरत आहेत आणि त्यांचं स्वप्न आहे की प्रत्येक स्त्रीचं स्वतःचं हक्काचं घर असावं आणि त्यासाठी त्यांची मोहीमही सुरू आहे. आणि त्याचबरोबर नारी शक्ती विचार मंचाच्या कामाशी त्या जोडल्या गेलेल्या आहेत. मी त्यांना विनंती करते की आपण सगळ्यांचं स्वागत करा. धन्यवाद समीरा. जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत सगळ्या महिला दिसत आहेत. त्यासाठी आपल्याला जय जयकार व्हायलाच पाहिजे. हॉल कमी पडलाय, बहुतेक शिवाजी पार्क मैदान किंवा आझाद मैदान हवं होतं आपल्याला. नमस्कार, सर्वांचं स्वागत. मी नारी शक्ती मंचाच्या वतीने प्रज्ञा पोंक्षे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी गेले कित्येक वर्ष व्यवसाय करतेय आणि त्या व्यवसायाबरोबर महिलांच्या एका स्वप्नासाठी मी खूप वर्ष काम करतेय. त्या स्वप्नाचं नाव आहे हर हायनेस्ट. आणि या हर हायनेस्टच्या माध्यमातून मी प्रत्येक महिलेला हे सांगत असते की स्वतः पैसे कमव, साठव आणि स्वतःचं स्वप्नातलं घर पूर्ण कर. मग ते कुठेही कर, पण हे स्वप्न स्वतःचं मन पूर्णपणे स्वतःच्या पैशांनी पूर्ण कर, असं मी त्याच्या मागचं काम करत असते. त्या कामाच्या स्वरूपातनं आज मला इथे उभं राहून ह्या विचारांबद्दल आणखीन पुढचं पाऊल टाकण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे आभार. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण हे जे काम करतोय आणि त्याच्यासाठी आपण सर्व महिला एकत्र येऊन आजचा हा कार्यक्रमाला तुम्ही सगळ्याजणी आलात, त्याबद्दल मी प्रथम सर्वांचे आभार मानते. महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचं सगळ्यात महत्त्वाचा एक विचार जो मांडला गेलाय तो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी, ज्याचा हा कार्यक्रम आपलं एक ठसा उमटवेल असं एक आय थिंक पाऊल आहे. त्यामुळे मला सर्वांचं मनापासून स्वागत. आणि या सगळ्या कार्यक्रमाला आलेले आपले आजचे मान्यवर, या सगळ्यांचं मी स्वागत करते. आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आपलं स्वागत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑन द वे आहेत, त्यांचं आपण स्वागत परत करूच. आदिती तटकरे आपल्या तडफदार नेत्या, त्यांचंही आपल्याकडे सर्वांचं स्वागत.
त्याशिवाय आज आपल्याबरोबर आत्ता इतकं सुमधुर आशाताईंची आठवण जागृत करणारं जे सुंदर म्हणजे संपूच नये अशा गाण्याची मैफिल 2 मिनिटं का होईना पण ऐकली, त्या आपल्या लाडक्या वैशाली सामंत मॅडम. रोज आपण ज्यांना टीव्हीवर बघतो हास्य जत्रेच्या माध्यमातून, प्राजक्ता माळी आपल्या लाडक्या, त्यांचं स्वागत. रुबल नैगी मैडम, आपका सहर्ष स्वागत. थैंक यू. फैशन डिजाइनर अर्चना कोचर, वेलकम. स्नेहलता स्वामी मैडम, थैंक यू सो मच फॉर कमिंग. उज्ज्वला चक्रदेव मैडम, थैंक यू सो मच. आणि सगळ्यांच्या लाडक्या रवीना टंडनजी. मी पुढची सगळी सूत्र समीरा मॅडमना देते आणि इथेच आपला कार्यक्रम पूर्ण आपण ऐकणार आहोत शेवटपर्यंत. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद. मला वाटतं नारी शक्ती विचार मंचासाठी सुद्धा आपण एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया, कारण आज त्या माध्यमातून आपण सगळ्याजणी एकमेकींना भेटतो आहोत. हे विचार मंथन या ठिकाणी घडतं आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्याला ज्या मार्गदर्शन करणार आहेत आणि ते करण्याची क्षमता ठेवतात, कारण एक स्त्री प्रशासनामध्ये जेव्हा वावरते तेव्हा तिच्याकडे अनुभवांचा खजिना बनत असतो आणि राजकीय क्षेत्रामध्ये स्त्रियांच्या नेमक्या काय गरजा आहेत, काय आणखीन आपली भविष्यातली दिशा असायला हवी, हे मला वाटतं आपल्याबरोबर असणाऱ्या तहसीलदार मॅडम स्नेहलता स्वामी यांना अगदी व्यवस्थित माहिती आहे. त्यांच्या अनुभवातून त्यांना ते माहिती झालेलं आहे. एक प्रशासकीय अधिकारी म्हणून अनेक पदांवरती त्यांनी कार्य केलेलं आहे आणि आज मुंबई महानगरीतल्या अंधेरीसारख्या एका महत्त्वाच्या विभागाचं तहसीलदार म्हणून कामकाज त्या पाहता आहेत, जबाबदारीचं पद सांभाळता आहेत आणि त्यामुळे त्या या बिलकडे कशा पद्धतीने बघतात, या आरक्षणाविषयीचे त्यांचे विचार काय आहेत ते जाणून घेऊया. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया श्रीमती स्नेहलता स्वामी यांचं. आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित मंचावर महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे, उज्ज्वलाताई, वैशालीताई, रवीनाजी, उपस्थित सर्व नारी शक्ती मातृशक्ती, म्हणजे अगदी नजर जाते तिथपर्यंत हा भरगच्च हॉल जो आहे तो खऱ्या अर्थाने या बिलाचा सन्मान करण्यासाठी आपण सर्वजण इथे एकत्र जमलो आहोत असं मला वाटते. सर्वप्रथम खरं तर मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून आभार व्यक्त करते आणि आपल्या सर्वांना विनंती करते की आपण एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात माननीय पंतप्रधान मोदीजी यांचं स्वागत करूयात, आभार व्यक्त करूयात. कारण 27 वर्षाचा प्रवास याला एक पूर्ण विराम देण्याचं महत्त्वाचं, अतिशय महत्त्वाचं कार्य माननीय मोदीजींनी केलेलं आहे आणि जे आपलं स्वप्न होतं त्याला सत्य स्वरूपात साकार करण्याचा हा जो अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे तो 21व्या शतकातील मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आहे जो की नारी शक्तीला समर्पित आहे. अतिशय सुंदर योगायोग आहे. 11 एप्रिल आपण महात्मा ज्योतिबा फुले यांची 200वी जयंती साजरी केली, ज्यांनी स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला, क्रांतिज्योती सावित्रीबाई समवेत. आणि 14 एप्रिल कालच आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी केली, ज्यांनी समानतेचं तत्व संविधानातून अधिकृत घोषित केलं आणि महिलांना एक समान पातळीवरचा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यातलं कलम 15(3) अनुषंगाने असं सांगितलं की महिलांच्या संदर्भात आणि बालकांच्या संदर्भात राज्य वेगवेगळ्या विशेष तरतुदी करू शकतं. आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर 16 एप्रिल ते 18 एप्रिल दरम्यान होणारं विशेष सत्र हे अधिक महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून बाबासाहेब म्हणतात की समाजाची प्रगती जी आहे ती मी महिलांच्या प्रगतीवरून मोजतो. हे अतिशय महत्त्वाचं विधान आहे. आणि याची प्रचिती आपल्याला जेव्हा जेव्हा आपण इतिहासाकडे पाहतो तेव्हा लक्षात येते. सिंधू संस्कृती ही भारतीय संस्कृती जी आदर्श मानली गेली संपूर्ण जगामध्ये, ती मातृपूजक होती. त्यामुळे भारताची प्रगती त्या काळात झालेली होती, आपल्या सगळ्यांना
त्याचा परिचय आहे. वैदिक संस्कृती, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः अशी म्हणणारी ही संस्कृती आणि वेदवाणी लिहिणाऱ्या आमच्या भगिनी त्या काळात होत्या आणि राष्ट्र एक वैभवावर होतं. राष्ट्राची प्रगती एक अत्युच्च शिखरावर होती. मध्ययुगीन भारतात जशी जशी परकीय आक्रमणं होत गेली आणि महिलांची स्थिती खालावत गेली खऱ्या अर्थाने. आणि आत्ताच आपण यापूर्वी झालेल्या कार्यक्रमात वेगवेगळ्या महिला, आदर्श महिलांचं व्यक्तिमत्व साकार झालेलं इथं पाहिलं. जसे की जिजाऊ मासाहेब, एक शक्ती जागी झाली आणि स्वराज्य घडलं. चोंडीगावच्या आमच्या अहिल्याबाई होळकर घराण्याचं साम्राज्य अतिशय कुशलतेने सांभाळतात. ही संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण भारताला गौरवशाली वाटणारी बाब आहे. ती नारी शक्तीचा सन्मान आहे असं मी म्हणेल. आणि आधुनिक काळात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि ज्या त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत. या ठिकाणी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री महोदय उपस्थित आहेत की ज्यांनी समाजामध्ये आणि प्रशासनात आणि राजकारणात, अर्थकारणात महिलांना अतिशय प्राधान्याचं स्थान दिलेलं आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये महिला जबाबदाऱ्या अतिशय सक्षमपणे पार पाडत आहेत. आता आपण याची पार्श्वभूमी या बिलाची समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. 1992-93 ला 73वी 74वी घटना दुरुस्ती झाली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 1/3 आरक्षण मिळालं. आणि आज महाराष्ट्रासह, महाराष्ट्र तर अतिशय पुरोगामी विचारांचं आहे आणि ज्या महाराष्ट्राला माननीय फडणवीस साहेबांसारखे मुख्यमंत्री मिळालेले असतील त्याचं भाग्य खऱ्या अर्थाने अतिशय उज्ज्वल आहे असं म्हणायला हरकत नाही. 50%हून अधिक, महाराष्ट्रासह 21 राज्यात 50%हून अधिक आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना मिळालेलं आहे. आणि संपूर्ण भारतात जर पाहिलं तर 14 लाख महिला आपलं पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अतिशय नेटाने पार पाडत आहेत. ही अतिशय गौरवाची बाब आहे. मागच्या भाषणामध्ये सुद्धा आपण ऐकलं नरेंद्र मोदी साहेबांचं भाषण की संपूर्ण जगाला आश्चर्यचकित होईल या पद्धतीने हे नेतृत्व आहे. संपूर्ण भारतात जर पाहिलं तर 44% स्त्री शक्ती पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावते आहे. युके सारखा देश सुद्धा म्हणजे 34% आहे, फ्रान्स 40%, जर्मनी 27%. त्या दृष्टिकोनातून भारतातलं हे प्रमाण जर पाहिलं तर अतिशय महत्वपूर्ण आहे आणि जगासाठी ही अत्यंत आश्चर्याची बाब आहे. 1992 मध्ये या बिलाची जर आपण पार्श्वभूमी पाहायला सुरुवात केली तर 1992 मध्ये लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिला आरक्षणाचं हे पहिलं बिल मांडलं गेलं, परंतु ते पास होऊ शकलं नाही. 1998 अटल बिहारी वाजपेयीजीचे सरकार, त्या काळामध्ये सुद्धा हे बिल मांडण्याचा प्रयत्न झाला, परंतु ते बिल पास होऊ शकलं नाही. 1999 परत अटल बिहारी वाजपेयीजींचे सरकार, त्यानंतर 2002, 2003, 2004, 2008ला सुद्धा विधेयक मांडलं गेलं. 2010ला हे विधेयक राज्यसभेत मांडलं गेलं, परंतु लोकसभेपर्यंत पोहोचू शकलं नाही. आणि म्हणजे हा एकूण 27 वर्षाचा प्रवास 2023ला पूर्ण झाला आणि या अथक प्रयत्नानंतर सप्टेंबर 2023 मध्ये महिला आरक्षणाचं नारी शक्ती वंदन अधिनियम जो आहे तो पारित झाला. लोकसभेमध्ये हे अधिनियम 454 वर्सेस 2 या मताने बहुमताने पास झाला आणि राज्यसभेत पूर्ण बहुमताने 214 पूर्ण बहुमताने पास झालं. आणि 28 सप्टेंबर रोजी महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांची यावरती स्वाक्षरी झाली आणि हा अत्यंत महत्वाचा आणि आपल्या सगळ्यांसाठी गौरवाची बाब आहे की ज्यावरती द्रौपदीजी मुर्मूजी यांची स्वाक्षरी आहे. मात्र अद्याप हे बिल लागू झालेलं नाही. हे बिल लागू होण्याची गरज काय आहे तर 2047 हे आपलं विकसित भारताचं स्वप्न आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास. मग संपूर्ण भारताचा विकास करायचा तर आपला प्रयास पाहिजे की नाही. महिला शक्ती ही अर्धी आहे की नाही. इथे तर अख्खा हॉल भरलेला आहे. महिला शक्ती ही 140 करोड एवढी आपली भारतातली ही जनता आहे, तर मग आमचाही त्यामध्ये वाटा असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2025 मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश जस्टिस नागरत्न म्हणतात की संसदेमध्ये सर्वाधिक अल्पसंख्याक कोण आहे तर त्या महिला आहेत. म्हणजे एकूण जर प्रमाण पाहिलं संसदेतलं महिलांचं ते 14 ते 15% आहे आणि भारताची अर्धी भागीदारी
अर्धी लोकसंख्या 140 करोड महिलांची असताना हे प्रमाण अतिशय नगण्य ठरतं. म्हणजे एकूण पूर्ण याच्यामध्ये 4664 MPs आणि MLA मध्ये फक्त 464 महिला आहेत. हे प्रमाण वाढवण्याची गरज आहे आणि भारताचं संविधान आपल्याला राजनैतिक न्याय प्रदान करण्याचं आश्वासन देतं. म्हणून हे बिल पास होणं म्हणजे लागू होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या सगळ्यांमध्ये महत्त्वाचं आहे की जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड असं आपण म्हणतो. त्यामुळे जितका विलंब होईल त्या अर्थाने महिलांवरती तो अन्याय होऊ शकतो. आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाचं 2 आंतरराष्ट्रीय बाबीचा मी उल्लेख या ठिकाणी करते. 1979 आंतरराष्ट्रीय एक करार होता. त्या करारावरती भारताने स्वाक्षरी केलेली आहे. कुठला हा करार आहे तर महिलांमध्ये ज्या कुठल्या डिस्क्रिमिनेशन आहेत, एक ज्या विषमता आहेत, जे भेदभाव आहेत ते कमी करण्याचा आणि महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. हे ते बिल होतं. त्या करारावरती भारताची स्वाक्षरी आहे. त्यानंतर संसदेमध्ये एक स्थायी समिती आहे. त्या स्थायी समितीने एक अहवाल दिला की पंचायत स्तरावर संपूर्ण महिला अतिशय नेटाने काम करत आहेत आणि यांचं जर प्रमाण जे आहे ते संसदेमध्ये, लोकभवनामध्ये, विधान भवनामध्ये वाढलं तर देशाची प्रगती निश्चित होईल. हा एक अहवाल समोर आलेला आहे. आणि काही राज्य अशी आहेत, मिझोराम इथे 0 महिला प्रतिनिधित्व आहे. हिमाचल सारखा प्रदेश यामध्ये फक्त 1 आहे. म्हणजे एकूण सेक्स रेशो जर पाहिला तर 1000 पुरुषांच्या मागे 1028 1020 महिला आहेत. त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर हे प्रमाण लोकसभेमध्ये आणि विधान भवनामध्ये वाढणं आवश्यक आहे. म्हणून हे बिल लागू होणं गरजेचं आहे. अजून एक महत्त्वाची शेवटची बाबी मी इथे अधोरेखित करते ते म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जो आहे, जो जेंडर गॅप रिपोर्ट दरवर्षी तयार करत असतं. 2025चा जर हा रिपोर्ट पाहिला त्यामध्ये पॉलिटिकल पार्टिसिपेशन आहे, एज्युकेशन आहे, हेल्थ आहे आणि इकॉनॉमिक पार्टिसिपेशन आहे. बाकीच्या 3 क्षेत्रात तर महिलांचं हे प्रमाण अतिशय चांगलं आहे, स्तुत्य आहे. परंतु पॉलिटिकल पार्टिसिपेशनमध्ये आपला जो इंडेक्स आहे सगळा एकंदर पाहिला तर 0.6 या प्रमाणावरती आहे, जो कमी आहे. आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर भारत एक विश्वगुरू ज्या अर्थाने आपण म्हणतोय तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तर आपल्या भारतातलं हे प्रमाण महिलांचं लोकभवनातलं, विधान भवनातलं वाढायला हवं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि नीती निर्धारण जे आपण म्हणतो यामध्ये सुद्धा महिलांचा सहभाग आवश्यक आहे. कारण जेव्हा जेव्हा महिला, माननीय मोदीजी म्हणतात की जेव्हा जेव्हा महिला प्रशासनात आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करतात, एक संवेदनशीलता त्या ठिकाणी आहे आणि अधिक चांगले निर्णय होण्यासाठी सुद्धा महिलांचं हे प्रतिनिधित्व त्या ठिकाणी आवश्यक आहे. आज मला या ठिकाणी एक शेवटचं मी उदाहरण सांगते. हिंदू कोड बिल जेव्हा महिलांच्या सन्मानार्थ म्हणजे महिलांना वेगवेगळ्या संधी देण्यासाठी पारित झालेलं होतं, पारित होण्याचा प्रयत्न झाला आणि ते खरं तर पास होऊ शकलेलं नाही. परंतु बाबासाहेबांचा जो प्रयत्न होता त्यांना मानपत्र देण्यासाठी अशीच एक भव्य सभा भरली होती. महिलांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद त्या सभेला होता आणि बाबासाहेब म्हणाले की महिलांनी हे बिल पास होऊ शकलं नाही याचं कारण आहे महिलांची मनोदुर्बलता. ही मनोदुर्बलता टाकून महिलांनी आपल्या हक्कासाठी पुढे यायला हवं, तरच ते बिल पास होऊ शकलं असतं. असं म्हटलं जातं की अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैव नैवच अजापुत्रा बलिदध्या देवम दुर्बल घातका. दुर्बलाला तर देव सुद्धा सहाय्य करू शकत नाही. आणि परंतु हे चित्र आता मला बदललेलं दिसतंय. त्या काळात ते बिल पास होऊ शकलं नाही, त्याचं कारण बाबासाहेबांनी सांगितलं. पण आज इथे मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित आहात. निश्चितच याचे पडसाद जे आहे ते संपूर्ण भारतभर उमटतील. महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांपर्यंत हा संदेश जाईल आणि आपण सगळेजण म्हणून एकत्रित हे बिल लागू करण्यासाठी आपण सगळेजण आपल्या पद्धतीने प्रयत्न कराल अशी माझी आपल्या सगळ्यांना एक आश्वासन आहे, विनंती आहे. आणि मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद स्नेहलता स्वामी मॅडमसाठी. एकदा आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया. आपण इतक्या उत्तम पद्धतीने काय पार्श्वभूमी आहे, याचं काय महत्त्व आहे हे इतक्या सुंदर पद्धतीने आमच्यासाठी विशद केलं. आणि यानंतर मला अशा एका व्यक्तीला खरं तर बोलायला सांगायचं, पण त्याहीपेक्षा मला वाटतं त्या आपल्याला इतक्या जवळच्या आहेत की आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. 90sचा सिनेमा असं म्हटल्यानंतर ज्यांचं व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर येतं, ज्यांनी आपल्या अभिनयाने, आपल्या नृत्य कौशल्याने आणि आपल्या सौंदर्याने अवघ्या भारताला वेड लावलेला आहे, अशा रवीना टंडनजी आपल्याबरोबर आहेत. पण अभिनेत्री म्हणून त्यांची कारकीर्द, मॅम यू कॅन
अभिनेत्री म्हणून त्यांची कारकीर्द जितकी आपल्याला परिचित आहे, म्हणजे आम्ही तुमचे सिनेमे पॉपकॉर्न खात सुद्धा बघितलेले आहेत आणि दमनसारखा चित्रपट ज्यांनी तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला, अशा चित्रपटांनी आम्हाला आतून हलवलं सुद्धा आहे, विचार करायला भाग पाडलेला आहे. आणि त्यांचं सामाजिक कार्याशी इतकं जवळचं घट्ट नातं आहे की त्यांच्या अभिनय क्षेत्रातल्या आणि सामाजिक कार्याचा सन्मान पद्मश्री पुरस्कार देऊन झालेला आहे. अशा पद्मश्री रवीना टंडन यांच्यासाठी मला वाटतं पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया. खरं तर त्या आत्ता चित्रीकरण करत होत्या, पण आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महिला येणार आहेत हे ऐकल्यानंतर आपल्या विनंतीला मान देऊन त्या आवर्जून वेळात वेळ काढून आलेल्या आहेत. आणि भाषण न करता त्यांनी असं सुचवलं की आपण गप्पा मारूया, संवाद करूया. तर रवीना जी, मैं आपसे पहली बात ये पूछना चाहूँगी कि इस बिल के बारे में आप क्या सोचती है, ये तो हमें जानना है ही, पर आपको क्या लगता है नारी शक्ति की जब हम बात करते हैं तो क्या है आपके लिए नारी शक्ति? पहले तो सर आपको बहुत बहुत नमस्कार, अमित जी नमस्कार, बहुत बहुत धन्यवाद आज आपने मुझे यहाँ बुलाया है. और पहले तो सबको ये बोलना चाहूँगी कि नारी शक्ति वंदन आज जो बिल पास हुआ है उसकी आप सबको, हम सबको बधाइयाँ. मैं सोचती हूँ कि मैं लोगों को कहती हूँ कि मैं असल में एक भारत की बेटी हूँ, क्योंकि जहाँ जहाँ मुझे मौका मिलता है तो मैं लोगों को कहती हूँ कि मुझे गर्व है, और मैं गर्व से कहती हूँ कि मैं हिंदुस्तान भारत की बेटी हूँ और वहाँ पैदा हुई हूँ. क्योंकि आज के ज़माने में जहाँ हम सोचते हैं कि 2026 का साल है, जब करीब 20 साल पहले, जैसे आपने 90s की बात की, हमको लोग बोलते थे कि 30 साल के बाद हवा में गाड़ियाँ उड़ रही होंगी, फ्यूचर होगा, ऐसा कि फ्यूचरिस्टिक होगा, हम स्पेस अंतरिक्ष जा रहे होंगे. हाँ, वाकई में भारत तो चांद पर पहुंच गया है, लेकिन आप अगर देखेंगे वाकई में जहाँ तक के नारी के हक और सम्मान की बात है, आज मैं गर्व से कह सकती हूँ कि भारत से ज़्यादा बेहतर और अच्छा देश नारियों के लिए है ही नहीं इस विश्व में. कितने सारे देश हैं जहां महिलाओं के आज जो हक हैं, जो राइट्स हैं, वो आज ना के बराबर हैं. न वो खुलेआम घूम सकती हैं, ना वो बात कर सकती हैं, ना वो देख सकती हैं, या वो दिख सकती हैं कहीं भी. बहुत सारे ऐसे हमारे आज जहां तक कि आप स्टेटिस्टिक्स देखें तो ये जो पिछले 50 या 20 साल रहे हैं, पूरे देश में औरतों के लिए सबसे खराब, जैसे कहते हैं द वर्स्ट years for women empowerment, it has been there except in India. और ये मैं गर्व से कह सकती हूँ कि ये आज हमारा गवर्नमेंट, जो आज हमारी सेंट्रल गवर्नमेंट है, हमारे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की वजह से आज हमारे सीएम यहाँ साथ में बैठे हैं, जो खुद उसमें विश्वास करते हैं. अमित साटम जी साथ में बैठे हैं, जो नारी शक्ति में विश्वास करते हैं, और आज उन्होंने ये कर दिखाया है. तो मेरे हिसाब से अगर आप पूछेंगे कि नारी शक्ति मेरे लिए क्या है, पहली बात तो एक भारत की बेटी होना, उसमें आप में ही एक शक्ति है. आप अगर देखेंगे सदियों से चलता आ रहा है, चाहे हमारी लक्ष्मी हो, सरस्वती हो, या चंडी हो, या काली हो, आप हर एक औरत में उसका रूप देखेंगी. अगर आप सरस्वती की बात करेंगी तो जितनी हमारी साइंटिस्ट्स हैं, जितनी हमारी प्रोफेसर्स हैं, जितनी हमारी टीचर्स हैं, जितनी हमारी फैकल्टी है, वो सब मेरे लिए सरस्वती के बराबर हैं. आप काली और चंडी का रूप देखना चाहेंगी, दुर्गा, तो आज हमारी एयरफोर्स, हमारी आर्मी, हमारी नेवी की महिलाओं को देखिए, वो ही रूप है जो जाके हमारे लिए लड़ रही हैं. आज आप बात करेंगे लक्ष्मी की, तो हमारी जितनी अकाउंटेंट औरतें हैं, हमारी घर की जितनी गृह लक्ष्मियां हैं, जो बाहर जाके रोज हर महीने घर में आमदनी लाती हैं, वो लक्ष्मी है. ये सब अपने आप में देवियां हैं. और ये आज जो हमारे को ये शक्ति मिली है कि आज हम ये जो हमारी अंदरूनी शक्ति है, उसको जो हम, आप किस भी रूप में ले लीजिए, आप मात्र के रूप में ले लीजिए, आप बहन के रूप में ले लीजिए, आप ग्रास रूट लेवल की एक्सपीरियंस की बात कर लीजिए,
जो एक्सपीरियंसेस आज आप में हैं, आज हमको हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने वो शक्ति दी है कि आज हम उसको हमारे पार्लियामेंट में लेके हम अपने आप को प्रस्तुत कर सकते हैं. वी हैव अ वॉइस टुडे टू स्पीक एंड स्पीक लाउड एंड क्लियर. और ये मुमकिन हुआ है मेरे हिसाब से आज के जमाने में. हमारी आज की जो सरकार है वो सिर्फ बातों से नहीं मानती, वो कर दिखाती है. हम कब से सोच रहे हैं कि हाँ एक दिन आएगा जब ऐसा होगा, लेकिन वो दिन आ गया है. अब हम लोगों में है कि हम अपने आप को किस रूप से और कैसे पहचान ज्यादा बढ़ाएं. अपना जो इंक्लूजन है, जो हमको आज ये राइट्स मिले हैं, उसको हम किस सही प्रकार से इस्तेमाल कर पाए. ये अब सहन शक्ति जिसे कहते हैं, जो औरतें फेमस है, हमारे से ज्यादा सहन शक्ति शायद और कोई तो है ही नहीं स्पीशीज, एक ही स्पीशीज है. सॉरी, मैं आप लोग को ये नहीं कहना चाहूंगी, लेकिन जरूर ये कहना चाहूंगी कि औरतें जानी जाती हैं अपनी सहन शक्ति के लिए. और इसलिए शायद ऊपर वाले ईश्वर ने हमको दिया वो वरदान कि हम लाइफ, जिंदगी को आगे बढ़ाएं. वी कैन प्रोक्रिएट, वी कैन प्रोड्यूस, और हम उस लाइफ को आगे 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 बढ़ाएं और अपनी देश को भी उसी तरीके का जो एक सम्मान एक औरत को मिलना चाहिए. जहां आप विश्व की बात करती हैं, हमारी यहाँ पे एक महिला मित्र हैं जिन्होंने विश्व गुरु के सम्मान से हमारे देश को कहा. और मैं जरूर समझती हूँ कि आज वी लीड बाय एन एग्जाम्पल. आज मुझे नहीं लगता कहीं और किसी भी पार्लियामेंट, जिस तरीके से इन्होंने स्टेटिस्टिक्स सुनाए, बहुत ही इंटरेस्टिंग था. और इसलिए इस तरीके के जो आज ये हमारा सम्मेलन हुआ है, ये ही शक्ति हम लेकर आगे बढ़कर कदम उठाकर पार्लियामेंट में घुसे, जो आज हमको 30% की इजाजत मिली है, और हमारे देश को उन्नति की तरफ ले जाएं. रवीना जी, एक और सवाल मैं आपको पूछना चाहूंगी, और एक बात मैं चाहती हूं कि आप सबसे कहें. एक सवाल ये, मुझे लगता है हर किसी के मन में वो सवाल है कि हम इतने सालों से आपको देखते आ रहे हैं, मतलब आपकी फिल्मों से लेकर आज OTT तक हमने आपको देखा है. और जब कभी आपने वर्दी पहनी है अपनी भूमिका में, तो आप उस वर्दी को न्याय देते हुए हमें दिखी है. वो आपको बहुत सूट करी है वो वर्दी. तो इस सब के साथ हम जानना चाहेंगे कि इसका राज क्या है. आप यकीन नहीं करेंगी, लेकिन जब मैं मतलब कॉलेज में या स्कूल के लास्ट ईयर्स में थी, मैं किरण बेदी जी की बहुत बड़ी फैन थी. और मुझे जी हाँ, आई थिंक वो हमारे ज़माने की एक लीड बाय एग्जाम्पल है, जिनको हम सब देखकर इंस्पायर होते थे. अब तो जो मौके मिलते हैं हमारी लड़कियों को, हमारी महिलाओं को, वो बहुत ही एक आसान प्रोसेस हो गया है कि आज हमारी महिलाएं एयरफोर्स में भी हैं, नेवी में भी हैं, आर्मी में भी हैं, एंड ग्राउंड बैटल के लिए भी आज अग्रीमेंट आ चुका है. एंड आई थिंक विमेन सोल्जर्स आर ऑल्सो वेरी वेरी केपेबल एंड पावरफुल. एक फुल बटालियन जो हमारा बन रहा है. तो उस समय मेरी भी इच्छा थी कि मैं IPS ज्वाइन करूं. मेरी लाइफ लॉन्ग इच्छा थी कि मैं IPS ज्वाइन करूं, क्योंकि जब हम उनके किस्से सुनते थे तो एक न्याय देने का और एक वो जो स्ट्रेंथ होता है, एक जो शक्ति होती है हम औरतों में, कि वो यू नो दैट फीलिंग कि जस्टिस मिलनी चाहिए, यू नो एक न्याय होना चाहिए, चाहे हमारी महिलाओं के लिए हो या कोई भी गरीब. आई डोंट मीन पॉवर्टी लाइन गरीब, बट गरीब इंसान जिसके साथ अन्याय हो रहा हो, उस हिसाब से. तो मैं उनसे बहुत इंस्पायर होती थी, क्योंकि मैं सुनती थी वो अपनी जीप लेके निकल जाती थी रात में, और जहाँ देखती थी कहीं ईव टीजिंग हो रही है या कुछ महिलाओं के साथ कुछ ऐसे हरकतें हो रही हैं, तो इमीडिएटली अंदर. अब तो खैर हमारे राज में बुलडोजर चल जाता है. थैंक यू सो मच रवीना जी, आप आज वक्त निकालकर यहाँ पर आए. और आपका बहुत बहुत धन्यवाद. मैं इतना ही चाहूंगी कि आप सबसे निवेदन करें कि ये जो एक मजबूत कदम हम उठाने जा रहे हैं, इसके साथ सारे महिलाओं का साथ रहे. आई थिंक वो तो मैंने बोल ही दिया. एंड मजबूत कदम जो है, ये
उठा चुके हैं। जी, तो अब उसे कैसे संवारना है, उसको किस मुकाम तक लेके जाना है, अब वो हमें एक ठेस डिसीजन के साथ ज़रूर ये आगे बढ़ना पड़ेगा। एंड एक दो बातें थी जो मैं समझती हूँ कि बहुत ही इम्पोर्टेंट हैं। एक तो जो हमारी जितनी महिलाएं हैं जो जहाँ के एक घर गृहस्थी से निकाल के उनका जो एक्सपीरियंस होता है उसको लोग अंडर एस्टिमेट करते हैं कि अरे ये तो सिर्फ हाउसवाइफ है। लेकिन वो ही हाउसवाइफ का जो एक्सपीरियंस होता है, जो ग्रास रूट लेवल पे उनकी जो बुद्धि चलती है, किस तरीके से एक 100 रुपए में भी वो पूरे अपने घर की चाल चलन करती है, पूरा अपना घर गृहस्थी संभालती है, घर की भाजी खरीदती है, अकाउंट्स करती है और अपने बच्चों की स्कूल की भी फीस, एग्जाम्पल दे रही हूँ। वो ही बुद्धि लेकर अगर हम एक अच्छे क्वांटिटी इन द सेंस एज अ मास लेवल, जी, as if Community we level get पे, एक into- समाज के yes, तौर पर। for a community, if that experience we take with us to the parliament as well, besides knowing how to run the world, I think the world will be a better place to live in. बहुत बहुत बढ़िया बात कही है आपने। और आज आप यहाँ पर जैसे आए। कहते हैं ना, नारी से नारायणी, आज वो रूप दिखाने का दिन आ गया है। और इससे पहले कि आप आज हमें अलविदा कहे, क्योंकि मुझे पता है आपको शूट के लिए जाना है, आज आप यहाँ पर पधारे हैं तो हम चाहते हैं हम आपको सम्मानित करें। मैं अदिति जी से विनती करूंगी कि कृपया आप उन्हें सम्मानित करें। मला वाटतं एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण रवींद्रजींसाठी करूया। माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः मंचावरती येत आहेत पद्मश्री रवीना टंडन यांचा सन्मान करण्यासाठी। मी माननीय अमित साटम सरांनाही विनंती करते की आपणही कृपया मंचावरती यावं। माननीय आमदार अमितजी साटम सर यांनाही विनंती आहे की आपण कृपया मंचावरती यावं। आणि पुन्हा एकदा मला वाटतं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये पद्मश्री रवीना टंडन यांना खूप खूप शुभेच्छा देऊया त्यांच्या पुढील वाटचालीसाठी। आणि आज त्यांनी येऊन आपला सगळ्यांचा उत्साह इतका वाढवला त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार। आता ज्या मुद्द्याचा त्यांनी उल्लेख केला की प्रत्येक थँक्यू सो मच। थँक्यू। आपण सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्याबरोबर आहेतच। आणि आता ज्या मुद्द्याचा त्यांनी उल्लेख केला की प्रत्येक गृहिणीकडे खूप सारा अनुभवाचा साठा असतो, मला सांगायला अतिशय आनंद वाटतो आणि ही माहिती आपल्यापैकी अनेकांना असेल, पण मला पुन्हा एकदा त्याची उजळणी करावीशी वाटते की माननीय मुख्यमंत्री महोदय समोर बसलेले आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात आपल्याकडे आता द्रोण दीदी सारखा उपक्रम सुरू आहे की लखपती दीदी तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच, प्रत्येकीचा रोजगारातून लाखो रुपयाचं उत्पन्न व्हावं हे स्वप्न पाहणाऱ्या लखपती दीदी बरोबरच जिच्याकडे ज्याला आपण ट्रॅडिशनल विजडम म्हणतो, पारंपरिक ज्ञान आहे, अशा स्त्रीला क्षितिज खुलं व्हावं, तिला विकास अधिक क्षेत्रामध्ये करता यावा म्हणून आता तिच्या हाती द्रोण सुद्धा येणार आहे। तर अशा द्रोण दीदीचं मला वाटतं एकदा टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया।
आणि सहकार क्षेत्रामध्ये तर हजारो बचत गट आज उत्तम कामगिरी करत आहेत. स्त्रिया आपला रोजगार कमावत आहेत, स्वतःतल्या गुणांना वाव मिळवून देत आहेत. ही सगळी अशी सकारात्मक जी बाजू आहे ती माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या प्रयत्नातून, त्यांच्या नेतृत्वातून, मार्गदर्शनातून साकार झालेली आहे. यानंतर मी अशा एका व्यक्तीला मंचावरती आमंत्रित करणार आहे जिचे विचार ऐकणं हे निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. शिक्षण क्षेत्राचा आत्ता उल्लेख झाला तर शिक्षण क्षेत्रामध्ये माझ्या सख्यांना विनंती आहे की हे खूप लक्ष देऊन ऐका, कारण फार महत्त्वाचं आहे. काही जणी मला उभ्या झालेल्या दिसत आहेत, त्यांनी कृपया बसून घ्यावं. आपण नोबेल पारितोषिकाबद्दल ऐकलेलं असतं, बरोबर? शांतीसाठी जगामध्ये सर्वोच्च जो पुरस्कार दिला जातो त्याला नोबेल पारितोषिक असं म्हटलं जातं. शिक्षण क्षेत्र हे इतकं महत्त्वाचं क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये ज्यांनी इतकी उत्तम कामगिरी केलेली आहे अतिशय तरुण वयामध्ये, की ज्यांना शिक्षण क्षेत्रातला नोबेल असं ज्या पुरस्काराला मानलं जातं असा ग्लोबल पुरस्कार प्राप्त झालेला आहे. $1 मिलियन इतक्या रकमेचा हा पुरस्कार असतो आणि हा जगातला शिक्षण क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार ज्यांना मिळाला आहे अशा रुबल नागीजी आपल्याबरोबर आहेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आधी त्यांचं अभिनंदन करूया. आणि मी त्यांच्याविषयी अगदी अर्ध्या मिनिटामध्ये काही सांगू इच्छिते, कारण त्यांच्या कार्याचा आपल्याला परिचय व्हावा या दृष्टीने. आज त्यांना हा पुरस्कार का मिळालेला आहे तर 800 एज्युकेशन सेंटर्स, 800 शैक्षणिक केंद्र त्यांनी निर्माण केलेली आहेत. त्या कलावंतही आहेत, अतिशय सुंदर भित्तिचित्र काढतात आणि या भित्तिचित्राचाच शाळेचं रूप त्यांनी देऊन असंख्य हजारो विद्यार्थी घडवणाऱ्या अशा गुरूंच्या गुरु असणाऱ्या नागी मॅडम, मी त्यांना विनंती करते की आपण सभेला संबोधित करावं. नमस्कार, गुड इवनिंग एवरीवन. आई नो प्रोग्राम थोड़ा लंबा हो गया है, सबको घर जाना है, इसलिए मैं बहुत जल्दी कुछ कहूँगी. जब विमेंस रिजर्वेशन बिल 2023 सितंबर में दिल्ली में पार्लियामेंट में जा रहा था, तब पार्लियामेंट नई खुली थी और हमें वहाँ पे इनवाइट किया था कुछ महिलाओं को पार्लियामेंट देखने के लिए. तो जब मेरे पास इनविटेशन आया तो मैंने खाली एक रिक्वेस्ट की कि लास्ट डे जब ये रिजर्वेशन बिल आएगा पार्लियामेंट में और पास होगा तो ही मैं जाऊंगी. और जब मैं वहाँ गई और ये न्यूज़ हमने सबने सुनी कि ये बिल जो है वो पास हुआ है, तो आई थिंक मेरे लिए नहीं, पूरे देश की हर महिला के लिए ये बहुत एक गर्व की बात थी. मेरा नाम रूबल नागी है. मैं एक बहुत साधारण सिंपल मिडिल क्लास बैकग्राउंड से आती हूँ. एक फौजी की बेटी हूँ. जम्मू कश्मीर में पैदा हुई और महाराष्ट्र मुंबई में रहती हूँ. वो मेरी जन्मभूमि है, ये मेरी कर्मभूमि है. आज मुंबई महाराष्ट्र से ही मुझे मेरी पहचान, मेरा नाम और हर चीज़ मिली है. और हमारे ऑनरेबल चीफ मिनिस्टर जी यहाँ बैठे हैं. जिस प्राइज़ की उन्होंने बात की, ग्लोबल टीचर प्राइज़, जब मुझे ये दुबई मिडल ईस्ट में मिला तो अनाउंसमेंट होने के कुछ ही क्षण के बाद देवेंद्र जी का ट्वीट आया और आप मानेंगे नहीं, मैं लिटरली उतनी खुश शायद वो प्राइज लेके नहीं हुई थी जितनी अपने सीएम की ट्वीट देख के हुई. सो आई थिंक ये एक्नॉलेजमेंट और ये जो एक वो बोलते हैं ना, अपनी महिलाओं को, अपनी बहनों को, अपनी बेटियों को पुश करने का जो हमारे सीएम, हमारे प्राइम मिनिस्टर करते हैं, ये अपने आप में एक बहुत बड़ी बात है. और मैंने जब ये सितंबर 2023 में मैंने दिल्ली में इंटरव्यू दिया था, तब ये कहा था कि जो महिला एक पुरुष को जन्म देती है आज उसी से अपने हक की बात कर रही है. ये कहीं ना कहीं खुद में बहुत शर्मनाक बात है. लेकिन आज 27 साल के बाद अगर इसे कोई सामने ला पाया है, इसे हम सब तक पहुंचा पाया है, और अब ये वो वक्त आ गया है जिसमें हम महिलाओं को हर फील्ड में, सिर्फ पॉलिटिक्स में ही नहीं, पॉलिटिक्स हमेशा बहुत जेंडर बायस्ड रहा है, लेकिन आज इस बिल के आ जाने से आई थिंक महिलाओं को एक नई दिशा, एक नई डायरेक्शन मिल गई है. इसके लिए बहुत बहुत धन्यवाद हम अपने ऑनरेबल प्राइम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी जी को देते हैं. और यहाँ पे इतनी सारी महिलाएं बैठी हैं, ऊपर से लेके नीचे तक जब मैं देखती हूँ तो नारी शक्ति का एक जो प्रतीक इस रूम में है, मैं चाहती हूँ आप अपने लिए जोरदार तालियां बजाइए. आप माँ हैं, आप बहन हैं, आप बेटी हैं. और हमारे शास्त्रों में जब नारी को हर जगह आगे रखा गया है, उमापति महेश, लक्ष्मी नारायण, राधा कृष्ण, तो हम किसी से कम क्यों हैं, हम किसी से पीछे क्यों हैं? अपनी पहचान हमें खुद करनी है. एक नारी को आगे लेके आना है.
एक दूसरे का हाथ पकड़िए, आगे बढ़िए। स्काई इज द लिमिट फॉर अस। आज 8.5 लाख से ज्यादा महिलाएं देश भर में रूबल नागी आर्ट फाउंडेशन के साथ जुड़ी हैं। 2 महिलाओं से शुरुआत की थी मैंने 25 साल पहले। आज देश के 21 स्टेट में वो स्किलिंग के माध्यम से हमारे साथ जुड़ी हुई हैं, काम करती हैं और अपने पैरों पे खड़ी हैं। और आज मैं गर्व से कह सकती हूं कि लाखों में कमाती है, घर भी संभालती है, होम मेकर भी है और काम भी करती है। ये शक्ति, ये हुनर ऊपर वाले सिर्फ हमें दिया है, तो व्हाई नॉट मेक द मोस्ट ऑफ इट एंड कीप मूविंग फॉरवर्ड। थैंक यू सो मच। धन्यवाद रुबलजी. आणि इथे उपस्थित प्रत्येक स्त्रीला रुबलजींसारख्या व्यक्तिमत्वाविषयी आदर आहे, अभिमान आहे. मला वाटतं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया, कारण जे काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलं त्या कामाची धुरा आजच्या काळामध्ये अशा व्यक्ती समर्थपणे सांभाळत आहेत. यानंतर मी आपल्या सगळ्यांचं एक अतिशय आवडतं व्यक्तिमत्व, तिच्याकडे पाहिलं कीच खरं तर आपल्या चेहऱ्यावरती हास्य येतं. अशी हास्य जत्राच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला भेटणारी, पण तेवढीच तिची ओळख नाहीये. ती जितकी उत्तम अभिनेत्री आहे तितकीच उत्तम उद्योजिका सुद्धा आहे. प्राजक्त राजच्या माध्यमातून तिने सुरू केलेला उद्योग आणि फुलवंतीसारख्या चित्रपटाची निर्माती आहे. त्याचबरोबर असंख्य चित्रपटातून आपण तिला पाहिलेलं आहे. मग हम्पी असेल, पांडू असेल. मला वाटतं यापेक्षा अधिक परिचयाची खरं तर या चेहऱ्याला, इतक्या गोड चेहऱ्याला गरजच नाहीये. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया प्राजक्ता माळे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार. रंगमंचावरील उपस्थित नारी शक्तीला मनापासून नमस्कार. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना मनापासून नमस्कार. उपस्थित सर्व महिलांना नम्रतेनं नमस्कार. आज आपण ज्यासाठी इथे भेटलेलो आहोत, महिला आरक्षण अधिनियम, नारी शक्ती वंदन अधिनियम, याला जोरदार प्रतिसाद देण्यासाठी, समर्थन देण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण आपला समर्थन सिद्ध करूया. जसं रवीनाजी पण म्हणाल्या की मला अभिमान आहे की मी भारताची नागरिक आहे, मी भारतात जन्मले. मी एक स्टेप पुढे जाऊन हे म्हणेन की मला फार अभिमान आहे की महाराष्ट्रात मी जन्मले. अत्यंत आनंद होतोय हे सांगताना की भगीरथ प्रयत्न होत आहेत महिलांना आरक्षण मिळवून देण्यासाठी, आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना धन्यवाद देऊया. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. अक्षरशः भगीरथ प्रयत्न केलेले आहेत त्यांनी. गेली 27 वर्ष पण झगडतो यासाठी. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातून पण त्याला देवेंद्रजींच्या माध्यमातून जोरदार प्रतिसाद दिला जातोय. त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या. मला याचा अत्यंत आनंद होतोय की मी आत्ता या काळामध्ये जन्मले आणि वावरते. काही दशकं मागे जर मी जन्मले असते तर मला जमलं नसतं जगणं, फार अवघड गेलं असतं. कारण काही दशकं मागे महिलांची जी अवस्था होती ती फार बिकट होती. 4 भिंतींमध्ये महिलांचं आयुष्य अडकलेलं. त्यांना हक्क, विचार, स्वातंत्र्य या गोष्टी नव्हत्याच. त्यांना अस्तित्वच नव्हतं. अर्थात भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी घडल्या. केंद्र सरकारमध्ये अनेक योजना निर्माण झाल्या. मग त्यामध्ये बेटी बचाव, बेटी पढाव ही योजना आहे ज्यामुळे शिक्षणाची संधी मिळाली. उज्ज्वला योजना आहे, महिला हात योजना आहे ज्यामध्ये महिलांसाठी अनेक संधी निर्माण केल्या गेल्या. या सगळ्यांचा परिपाक हा आहे की आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे जमतोय आणि विचार मंथन करतोय, आणि आज आपल्याला अतिशय डिसेंट अमाऊंटमध्ये आपल्याला हक्क, स्वातंत्र्य, अधिकार, विचार स्वातंत्र्य आहे. सो याचा अत्यंतिक आनंद आहे की आपण आज अशा सामाजिक परिस्थितीमध्ये आहोत. सगळ्यांचाच त्याला हातभार लावलेला आहे. अर्थात महिलांनी पण जोरदार प्रतिसाद आणि प्रयत्न केलेले त्यासाठी. या अशा योजना येतील, येत राहतील. पण मला असं वाटतं ह्याचं आपण जबाबदारी पण याची घेतली पाहिजे की या योजना ज्या महिलांसाठी निर्माण केल्या गेल्या आहेत त्यासाठी महिलांनी पण स्वतःला परिपक्व बनवावं, स्वतःला त्यासाठी शक्तिशाली बनवावं, ती जबाबदारी पेलण्यासाठी. बघा,
गेल्या दशकांपेक्षा आत्ताची स्थिती उत्तम आहे आणि यापेक्षा अजून पुढल्या काही वर्षांमध्ये अतिशय उत्तम स्थिती असावी. आपल्या पोरीबाळींना, आपल्या भाच्या पुतण्यांना आणखी उज्ज्वल भविष्य मिळावं याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे आणि त्यासाठी आत्ता आपण झटलं पाहिजे. आत्ता आपल्याला केंद्रामध्ये, राज्यामध्ये नेतृत्व मिळेल, पण ते नेतृत्व पार पाडण्याची पण क्षमता आपण बाळगली पाहिजे आणि स्वतःवर काम केलं पाहिजे. मी फक्त इथे राज्य सरकार, केंद्र सरकारांचं कौतुक नाही करणार. मला असं वाटतं की सगळ्या महिलांना, समाजाला मी संबोधित करू इच्छिते की जे आपल्यासाठी प्रयत्न करतायत, आपली पण तितकीच जबाबदारी आहे की आपणही तितक्या जबाबदारीने ते नेतृत्व सांभाळावं आणि पुढे न्यावं आणि त्यासाठी परिपक्व बनावं. आणि समाजाकडून आपण नेहमी ही मागणी करत असतो की आम्हाला समान हक्क द्या, समान अधिकार द्या. महिला सशक्तीकरणाचा तोच नारा आहे. समान स्वातंत्र्य हवंय. डेफिनेटली हे असलंच पाहिजे. ही खरं तर मागणी चुकीचीच आहे, कारण सनातन धर्माचे पाईक आहोत आपण. हे आपल्याला सनातन धर्माने दिलेलेच, निसर्ग नियमाने दिलेले मिळालेली ही स्वातंत्र्य आहेत आणि हे हक्क आहेत. ती आपण काय मागतोय? मला कधी कधी प्रश्न पडतो की हे का आपल्याला मागावं लागतंय. हे पूर्वापार चालत आलेलं आहे, पण ठीक आहे, आता आपल्याला यासाठी थोडा झगडा करावा लागतोय, हरकत नाही. पण हे समाजाकडून हे मागणं सदोदित असेलच आणि समान हक्क, स्वातंत्र्य, अधिकार यासाठी झगडा असेल. पण त्याच्या पलीकडे जाऊन मला स्त्रियांना असं म्हणायचं आहे की आता मागणं बंद करून आपण स्वतः सशक्त बनावं. या मागण्या मग त्यांनी ते पूर्ण करणार, हे किती दिवस करणार आपण? स्वतः आपण राखेतून पुन्हा पुन्हा जन्म होऊन फिनिक्स पक्षासारखं उठून उभं राहायला पाहिजे प्रत्येक वेळी. कारण तेवढी शक्ती, तेवढी वैचारिक शक्ती स्त्रीमध्ये आहे, किंबहुना फक्त स्त्रीमध्ये आहे. त्यामुळे मागण्या करणं आणि आवाहन करणं ह्या पलीकडे जाऊन आपण स्वतः उठून स्वतःला सिद्ध करणं, हा नारा मला जास्त समर्पक वाटतो. आणि सगळ्या महिला, मला असं वाटतं, त्यासाठी म्हणजे ग्रामीण भागातल्या आहोत आणि म्हणून आम्हाला कमी असं नाही. प्रत्येक शक्तीमध्ये, प्रत्येक नारीमध्ये ती सुप्त शक्ती आहे. त्याला फक्त आपल्याला त्याला सजग करायचं आहे आणि त्याला पुढे न्यायचं आहे. तर प्रत्येकामध्ये ती शक्ती आहे, ती जागृत करा आणि मागण्यापेक्षा स्वतःच शक्ती बनून स्वतःचं आयुष्य तुम्ही आरेखा, असं मला वाटतं. पुरुषांकडून, आपली पुरुषप्रधान संस्कृती, आपण हे मान्य केलंय काही अंशी. पुरुषांकडून पण मला काही वाटतं की काही म्हणणं मला त्यांच्याकडे आहे. मागणं नाही म्हणणार, म्हणणं आहे. कधी कधी काय होतं, या योजना आहेत, आपण महिलांना देवी मानतो आणि आपण अशा व्यासपीठांवर असतो तेव्हा फार नम्रतेनं आणि फार सन्मानानं महिलांना वागवतो. परंतु जेव्हा घरी जातो, जेव्हा कामाच्या ठिकाणी असतो, तेव्हा मात्र आपण हे सगळं विसरतो आणि आपण कुठेतरी महिलांचं खच्चीकरण करतो, कुठेतरी दबाव त्यांच्यावर आणतो, कुठेतरी टीका टिप्पणी करतो, कुठेतरी हसत काहीतरी टोमणा मारतो. ह्या गोष्टींमुळे महिलांचं खच्चीकरण होतं, मानसिक खच्चीकरण होतं, असं मला वाटतं. तर मला असं म्हणायचं आहे त्यांना, सगळ्याच पुरुषांना, मी तुमच्यावर राग नाही आहे माझा तुमच्यावर, पण म्हणणं आहे की तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे खरं तर महिलांना. पण ठीक आहे, नका देऊ, पण निदान खाली तरी ओढू नका महिलांना. न्यूट्रल राहा. महिलांना तुमच्या प्रोत्साहनाची फार आवश्यकता नाहीच आहे. तुम्ही न्यूट्रल राहा. महिला आपल्या आपल्या शक्तीच्या जोरावर, कर्तृत्वाच्या जोरावर पुढे जातील. आणि आज मला हे देवेंद्रजी यांच्या समोर बोलताना फार आनंद होतोय, कारण महिलांचा सन्मान कसा करावा, त्यांना आदर कसं द्यावा, कसं वागावं, याचं मूर्तिमंत्र उदाहरण ते स्वतः आहेत. मी आवर्जून उल्लेख करेन, आत्ता महाराष्ट्रामध्ये जे काही घडतं आहे, भोंदूबाबामुळे जे काही चाललेलं आहे, अतिशय त्यांनी संवेदनशीलतेनं हा सगळा प्रकार हाताळलेला आहे. म्हणजे जिथे कठोर व्हायला पाहिजे बापाप्रमाणे, तिथे ते कठोर होतात. जिथे आईचं ममत्व पाहिजे, तिथे त्या पद्धतीनं त्या गोष्टी हाताळतात. त्याचबरोबर ते जेव्हा जेव्हा माईक समोर बोलतात, इस्पेशली जेव्हा जेव्हा आपण त्यांना टीव्हीवर ऐकतो, पाहतो,
त्यांच्यावर कितीही चिखलफेक होत असली आणि कितीही ट्रोलिंग होत असलं तरी देखील त्यांच्या वाणीतून कधीही चुकीचा शब्द बाहेर पडलेला मी आज ताईक ऐकला नाही, कधीच ऐकला नाही. अहो, चुकीचा शब्द सोडा, त्यांचा सूर सुद्धा कधीही ढळलेला मी पाहिलेला नाही. तर ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे आणि त्यांच्यासारखं बोलायला शिकलं पाहिजे. आणि फक्त पुरुषांनाच म्हणत नाही, मी महिलांनी सुद्धा जेव्हा आपण माईकवर बोलतो तेव्हा आपण कसं बोललं पाहिजे, वागलं पाहिजे आणि कसा सन्मान केला पाहिजे स्त्रियांचा, हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. आणि खरंच जे मी पहिल्यांदा बोलले की मला अत्यंत अभिमान होतोय की मी या काळात या सरकारमध्ये वावरतीये. त्यामुळे अतिशय चांगलं वातावरण आहे. आपण यासाठी प्रयत्न करूया भविष्यामध्ये नारी शक्ती विचार मंथनाची आवश्यकता पडणार नाही. आपण वेगळ्या विषयांवर मंथन करूया, यासाठी आपण आता प्रयत्नशील राहूया आणि त्या दिशेनं प्रवास करूया असं मला वाटतं. बाकी हे बिल पास होत आहे आणि महिलांकडे जास्तीत जास्त नेतृत्व येत आहे, याचा मला अत्यंतिक आनंद आहे. आणि महिलांनी या संधीचा यथायोग्य उपयोग केला पाहिजे आणि स्वतःला अधिक शक्तिशाली बनवलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे आणि स्वतःच सशक्तीकरण स्वतः केलं पाहिजे, अशा मताची मी आहे. विश यू ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ अस. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मला वाटतं प्राजक्तासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया, कारण ज्या संधीचं सोनं करणं या गोष्टीविषयी ती बोलत होती. मला वाटतं करिअरमध्ये प्रत्येक संधीचं तिने सोनं केलेलं आहेच, स्वतःसाठी नवीन संधी निर्माण सुद्धा केलेल्या आहेत. त्यामुळे ती निश्चितच आजच्या तरुणाईचा रोल मॉडेल आहे. आज ती कार्यक्रमात आली आणि तिने विचार मांडले, यासाठी आभार. आणि यानंतर अशा एका व्यक्तिमत्वाला मी इथे आमंत्रित करते आहे ज्या खऱ्या अर्थाने या सगळ्याकडे अतिशय जाणकारीने पाहता आहेत आणि आपण शिक्षण क्षेत्राचा वारंवार उल्लेख करतो आहोत. तर SNDT महिला विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव मॅडम यांचं मार्गदर्शन ऐकायला टाळ्यात सुद्धा सांगतात की आम्ही सगळेच उत्सुक आहोत. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं भाषण ऐकण्यासाठीही आपण सारे उत्सुक आहोत. तेव्हा कार्यक्रम आपण गतीने पुढे नेऊया. कार्यक्रमाच्या सांगतेकडे आपण येतो आहोत आणि मला माहिती आतूनही खूण झाली आहे, थोडंसंच बोलायचं आहे आणि हे अगदी योग्य आहे. आपल्याला सगळ्यांना आपले लाडके मुख्यमंत्री त्यांचं भाषण ऐकायचं आहे. तरीही आज मला जी ही संधी मिळाली आहे त्याबद्दल आयोजकांचे मी मनपूर्वक धन्यवाद आधीच देते. आणि आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, श्री साटमजी, सगळ्या मान्यवर, आमच्या व्यासपीठावर असलेल्या आणि प्रेक्षकात असलेल्या सगळ्या जणींना वंदन करते. नारी शक्ती वंदन बिल भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल आपण आता बोलतोच आहे. 2023 मध्ये ते पारित झाले. आज पुन्हा त्याची चर्चा होती आहे. हे आपल्याला सर्वानुमते पुढे म्हणजे उद्या सुद्धा त्याची चर्चा होणार आहे. तर ह्याचा गाजावाजा का आपण याच्यावरती चर्चा करतो आहेत, याचा सकारात्मक परिणाम भारताच्या विकासावर कसा होईल ह्याच्यावरचा आपण विचार करतो. आणि माझ्या भगिनींनी, माझ्या मैत्रिणींनी याच्यावरती त्यांची मतं मांडली आहे. माझं काम अगदीच थोडंसं छोटंसं आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समक्ष मला बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल खरं म्हणजे मी आयोजकांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद देते आहे. आणि मला पूर्ण कल्पना आहे की ही संधी SNDT महिला विद्यापीठाची, मी व्हाईस चान्सलर आहे, कुलगुरू आहे म्हणून मला मिळालेली आहे, कारण विद्यापीठाचा तसा आदर्शच आहे. आणि भारतातीलच नव्हे तर दक्षिण आशियातील हे सगळ्यात मोठं महिला विद्यापीठ आहे. मला अनेकदा प्रश्न विचारला जातो की पुरुषांना 30% आरक्षण तुमच्या महिला विद्यापीठात देणार का? गमतीचा भाग सोडल्यास खेदाने एक बाब इथे नोंदवावीशी वाटते की भारतातच नव्हे तर केवळ भारतात नव्हे तर संपूर्ण जगात स्वतंत्र महिला विद्यापीठाची गरज आज का भासावी? पण महिलांची जी मानसिक सामाजिक स्थिती आहे तशी ती राहू नये व ती आहे त्यापेक्षा उंचावल्या जावी, यात बदल घडून आणावा, यासाठी अशा SNDT सारख्या महिला विद्यापीठाची आणि अशा आरक्षणाच्या बिलाची गरज आजही आहे. भारताची विकसित देशामध्ये गणना व्हावी
हे आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न आपल्याला आपले आदरणीय माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी दिलेलं आहे. त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला म्हणजे भारताला 1 ट्रिलियन, महाराष्ट्राला 1 ट्रिलियनचं पूर्णपर्यंतचा जो प्रवास करायचा आहे, विकसित भारत आपल्याला घडवून आणायचा आहे, ह्या सगळ्यासाठी आणि जनतेची मानसिक जडणघडण बदलवण्यासाठी महिलांचा सहभाग त्यामध्ये नोंदवण्यासाठी या बिलाची आज खरंच गरज आहे. समाजामध्ये संवेदनशीलता आणणे, अनेक बदल घडवून आणण्याची क्षमता फक्त महिलांमध्ये आहे. आणि मुख्य म्हणजे जे आपण ऐकतो की एम्पॉवरिंग विमेन, हा कॉन्सेप्टच नसावा. विमेन लेड एम्पॉवरमेंट बद्दल आज चर्चा सुरू आहे. आपले माननीय पंतप्रधान कार्यरत आहेत त्यासाठी वरच्या स्तरावर म्हणजे उच्च पदावरती असलेल्या महिलांची क्षमता वाढवायला हवी, महिलांची संख्या वाढवायला हवी आणि हे सगळं शिक्षणाने होऊ शकतं आणि या बिलाद्वारे पण होऊ शकतं. आज आमच्या विद्यापीठातनं 1,00,000-1.5 लाख महिला विद्यापीठातून सुशिक्षित होतात. आणि जर का आपल्याला विकसित भारताचं स्वप्न लवकर करायचं असेल तर अनेक मार्गांनी ते सक्षमीकरण होण्याची गरज आहे. म्हणून ह्या बिलाची आपल्याला अत्यंत गरज आहे. शिक्षणात तर ते व्हायला हवंच आहे. याबाबत एक मार्ग आहे जो टॉप टू बॉटम तो अवलंबावा लागेल. उच्च पदावरती कार्यरत असलेल्या महिलांचा अभाव आपल्याला खचितच जाणवतो. त्याच्यासाठी मी शिक्षण क्षेत्रातलं फक्त उदाहरण एकच देते, ते म्हणजे मुली शालेय शिक्षणामध्ये खूप आहेत, आपण ते बघतो. उच्च शिक्षणामध्ये आपण पाहतो की मुली ॲडमिशन घेत आहेत पण ड्रॉपआउट रेट पण तेवढाच आहे. तो ड्रॉपआउट रेट का आहे ह्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याशिवाय जिथे नोकरीची वेळ येते तर असिस्टंट प्रोफेसर असेल तर खूप महिला आहेत, असोसिएट प्रोफेसर झाल्या की महिलांची संख्या कमी होते, प्रोफेसरमध्ये अजूनच कमी होते आणि प्रिन्सिपल आणि व्हाईस चान्सलर्सच्या लेवल असेल तो दर 2023चा आकडा मी तुम्हाला सांगते, भारतामध्ये 1,200 जे विश्वविद्यालय आहेत त्यापैकी फक्त 8% व्हाईस चान्सलर महिला होत्या. आणि मुख्य गंमत साहेब आपल्याला सांगते की महाराष्ट्रामध्ये काही काळापुरती केवळ मी एकटी महिला व्हाईस चान्सलर होते आणि ह्यामध्ये मोठेपण काहीच नाही. मी होते तशी कारण मी महिला विद्यापीठाची व्हाईस चान्सलर आहे आणि तिथे हा अलिखित नियम आहे की महिलांना व्हाईस चान्सलर करायचंय म्हणून मी तिथे होते. आज ती संख्या फार बदलली नाहीये. 2026 मध्ये संपूर्ण भारतामध्ये व्हाईस चान्सलर्स फक्त 10% आहेत आणि बाकी सगळे पुरुष आहेत. म्हणजे खालच्या स्तरावर शालेय शिक्षण असो किंवा मग कुठले त्याच्या परचे जसं जसं आपण वरती जातोय तसं तसं आपल्याला लक्षात येतं की आपल्या निर्णयामुळे खूप बदल होऊ शकतो. त्या निर्णय घेण्याच्या पदांवरती महिला कमी आहेत म्हणून या बिलाची गरज आहे. आपल्याला दुसरं उदाहरण मी शिक्षण क्षेत्रातलं आत्ता दिलंच आहे. महिलांची आर्थिक क्षमता एक स्टार्टअप बद्दल फक्त सांगते की उद्योजिकता त्यांची वाढायला हवी, पैसा त्यांनी कमवायलाच हवा. पण यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येते की खूप प्रकारचे आपल्याला पॉलिसीज आलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच माननीय मुख्यमंत्री आमच्या विद्यापीठामध्ये आले होते आणि आपण स्टार्टअपसाठी केलेले ज्या पूर्ण एक प्रदर्शन केलं होतं आणि 110 आयडियाज स्टार्टअपच्या आपण त्यांच्यासमोर मांडल्या होत्या. त्यांनी त्याचं कौतुकही केलं होतं. त्यामध्ये त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं की 47% योगदान महिलांचं आहे आज स्टार्टअपमध्ये. तर ते योगदान 50%च्या वरती जायला हवं आणि ते SNDT महिला विद्यापीठ त्यासाठी कार्यरत आहे. साहेब आपल्याला इथे सांगू इच्छिते जेणेकरून महिला सक्षम होतीलच. मुख्य माझा मुद्दा जो इथे मांडायचा आहे की
33% आरक्षण जे महिलांना मिळणार आहे त्यासाठी आपल्यापैकी महिला ज्या संसदेत असणार आहे 2029 पर्यंत, त्यावेळेला त्यांचे जे विचार असतील, त्यांनी जे निर्णय घेतले असतील, ते निर्णय समाजामध्ये पर्कोलेट डाऊन होतील, झिरपतील आणि समाजामधील एक सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता त्या निर्णयांमध्ये असेल. ते का बरं असेल? तुम्ही घरातली कल्पना करा. आज आपण बोललो की सगळ्या जणी म्हणाल्या की घरामध्ये प्रत्येक स्त्री निर्णय घेत असते. आईनी घेतलेला निर्णय आणि वडिलांनी घेतलेला निर्णय, दोन्ही निर्णय बरोबर असतात, पण फरक नक्की असतो. तो जो फरक आहे आईने घेतलेल्या निर्णयाचा, ज्याच्यामध्ये सगळ्यांना सामावून घेण्याची त्यात क्षमता असते, तो निर्णय, ती मानसिकता महिलांमधली जेव्हा त्या उच्चस्तरीय जातील, पदांवर जातील, ती असणार आहे. आणि त्याचा उपयोग समाज बदलण्यासाठी आणि जे स्वप्न आपल्याला माननीय पंतप्रधानांनी दिलेलं आहे, भारताला विकसित भारत बनवण्याचं 2047 पर्यंत, त्यामध्ये SNDT सारख्या शिक्षण क्षेत्राचा भाग आहेच, पण तो हळूहळू जाणारा आहे. तो खालच्या लेवलवरती होणार आहे. तिथून ते आले विचार खाली वरून, तर निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये महिलांच्या सहभागामुळे भारत लवकरात लवकर विकसित भारत म्हणून ओळखला जाईल आणि या अमृत काळामध्ये त्याची फार मोठं वाटचाल झपाट्याने होईल याची खात्री वाटते. म्हणून SNDT महिला विद्यापीठातर्फे आणि 13 तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी संपूर्ण 1 लाख महिला विद्यापीठाच्या सगळ्या विद्यार्थिनींनी मिळून आम्ही कार्यक्रम घेतला आणि या बिलासाठी असलेला आमच्यातर्फे पाठिंबा नोंदवलेला आहे. पुनश्च एकदा सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन, खास करून माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पंतप्रधानांचे. धन्यवाद. धन्यवाद उज्ज्वला मॅम. आणि आपण इतक्या अभ्यासपूर्णरित्या ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासमोर मांडल्यात. मला एका गोष्टीचा मात्र इथे अतिशय अभिमानाने उल्लेख करावासा वाटतो, पण तत्पूर्वी मला माहिती आहे की ही वेळ आपली दिवे लागणीची आणि कुकर लावण्याची वेळ आहे, पण आज एक दिवस आपण अजून थोडा वेळ या कार्यक्रमासाठी आनंदाने देऊया, कारण हा आपल्यासाठीचा कार्यक्रम आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्याला ऐकायचं आहे. मला असं वाटतं की अधिकार पदावरती महिला या बाबतीत आपण जे सांगितलं ते अतिशय महत्त्वाचं आहेच, पण त्याचबरोबर आपण ही बाबही बघितली पाहिजे की आपल्या देशाला राष्ट्रपतीच महिला लाभलेल्या आहेत. द्रौपदी मुर्मूंसारखं व्यक्तिमत्व आज आपल्याला राष्ट्रपती पदावरती लाभलेलं आहे. आणि त्याचबरोबरीने मला हेही सांगावंसं वाटतं की आपलं देशाचं पाकिटसुद्धा महिलेच्या हाती सुरक्षित आहे. निर्मला सीतारामन आपल्या अर्थमंत्री आहेत, त्यामुळे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी किती विश्वास दाखवलेला आहे महिलांवरती हे आपण एका बाजूला बघत असतानाच मला वाटतं महाराष्ट्रातही तेच चित्र आहे. ही इतकी आनंदाची बाब आहे, म्हणजे अनेक उदाहरणं खरं तर सांगता येतील, पण मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांची माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली नेमणूक असेल, त्याचबरोबर 160 वर्षाच्या मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात जे घडलं नाही ते आपण सर करून दाखवलं की आयुक्त पदावरती एक महिला म्हणून अश्विनीताईंची झालेली नेमणूक, मला वाटतं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या निर्णयाचं स्वागत करूया. मी काही ठळक उदाहरणं यासमोर मांडली, पण हे अशा पद्धतीचं वातावरण, अधिकार पदावरती महिलांचा वावर व्हावा, महिलांमध्ये ती क्षमता आहे हा विश्वास दाखवणारे माननीय मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत. ही अतिशय भाग्याची बाब आहे. आज आपले विचार ऐकण्यासाठी, महिलांचे विचार ऐकण्यासाठी ते खाली बसून आपल्या सगळ्यांचे विचार ऐकता आहेत, पण अर्थातच त्यांचे विचार ऐकायला आपण उत्सुक आहोत. तत्पूर्वी आजच्या आपल्या या सगळं एक सप्तरंगी इंद्रधनुष्य या ठिकाणी जे आहे त्यातला 7वा रंग जिने आपल्या गाड्याने या कार्यक्रमाची सुरुवात केली स्वरांजली अर्पण करून, अशा वैशाली सामंत यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते. पण एकच वाक्यामध्ये त्यांच्याविषयी मला हे सांगायचं आहे की त्यांना आपण गायिका म्हणून ओळखतो. आज आपल्या संगीत विश्वाच्या इतिहासामध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच महिला संगीतकार आहेत, ज्यामधलं एक ठळक नाव म्हणजे आनंदघन लता दीदी अर्थात लता मंगेशकर. स्वतः अनेक, म्हणजे मी गाण्यांची नावं घेतल्यावर आपल्या लक्षात येईल, गलगले निघालेपासून असंख्य गीतं जिनी संगीतबद्ध केलेली आहेत, अशी एक यशस्वी संगीतकार म्हणून मला वाटतं वैशाली सामंत यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया.
कारण पुरुष प्रधान अशा या क्षेत्रामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. मला सांगायला आनंद वाटतो की लता दीदींपासून, आशाताईंपासून ते सोनू निगम, अवधूत गुप्ते असे अनेक गायक त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायले आहेत. आणि ज्यामध्ये दीदींनी गायलेली सावित्रीबाईंची रचना, सावित्रीबाई फुले यांची रचना ही मनाला स्पर्श करणारी अशी आहे. आणि आणखीन एकच गोष्ट सांगते जी सरप्राईज असेल तुमच्यासाठी, की त्या मरीन या क्षेत्रामधलं पदवीचं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. मरीन बायोलॉजिस्ट आहेत. मला नावही सांगता येत नाही, इतक्या अवघड पदवी त्यांनी घेतलेली आहे. तरी उच्च विद्याविभूषित अशा आपल्या सगळ्यांची लाडकी असणारी गायिका वैशाली सामंत, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत. मला कल्पना आहे आपल्याकडे खूप वेळ कमी आहे आणि आपण सगळेच आपल्या आदरणीय देवेंद्रजींचं भाषण ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. आत्ता माझी जी इंट्रोडक्शन करून देण्यात आली तोच माझा विषय आहे आजच्या बोलण्याचा. साहेब, तुम्ही एवढा वेळ आम्हाला दिलाय तर आमच्याकडनं तुम्हाला ते सांगितलं पाहिजे जे खरंच आम्हाला आमच्या क्षेत्रात घडावं अशी अपेक्षा आहे. आणि या बिलमुळे आता त्या अपेक्षा वाढल्या आहेत. 33% सुरू करूया सख्यानं, मग तेच म्हणतील चला 50% करूया असं वाटतंय. खूप आनंद, अभिमान आणि उत्सुकता आहे की हे बिल लवकरात लवकर इम्प्लिमेंट व्हावं आणि त्यामुळे होणारा पॉझिटिव्ह बदल जो आहे तो घडवून आणण्यासाठी आणि बघण्यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत. माझ्या क्षेत्रातलं उदाहरण द्यायचं झालं तर असं का आहे की हा माइंडसेट आहे की म्हणजे जेंडर बायसपणा कसा असतो की एक पुरुष असतो जो संगीतकार म्हणून ओळखला जातो आणि मग त्याच्याकडे गायक किंवा गायिका जाऊन गातात. का असं नाही आहे, हा विचार एवढा का अजून रुजला नाही आहे की एक स्त्रीसुद्धा संगीतकार असू शकते, तीही यशस्वीपणे संगीतकार म्हणून स्वतःचं नाव एस्टॅब्लिश करू शकते. मी आईला लहान असताना विचारलेलं, असं आहे का, जॉब्स असतात का हे की संगीतकार म्हणून एक पुरुष असतो आणि मग आम्ही जाऊन त्यांच्याकडे गायचं. आई म्हणाली असं नाही, दीदीनी आनंद घन या नावाने हे सुरू केलेलं पण कोणी कंटिन्यू नाही केलं. म्हटलं मी करेन, कारण मला हे करायचं होतं, मी केलं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या सगळ्या मेल कलिग्सनी मला खूप प्रोत्साहन दिलं. सो इट्स जस्ट मॅटर ऑफ स्टार्टिंग इट. तर आत्ता या सगळ्या माझ्या लाडक्या सख्यांनी जे सांगितलं त्याला साक्षी धरून मी हे सांगू इच्छिते की आपल्याला पुढे यायला हवं. आणि आपल्यासाठी आता आपल्या आदरणीय पंतप्रधानांनी ही एवढी मोठी झेप घेतली आपल्यासाठी, तर मग त्याला सार्थकी लावणं हे आपलं काम आहे. तेव्हा साहेब, एकच सांगू इच्छिते की आमच्या क्षेत्रामध्ये स्त्री संगीतकारांना प्रोत्साहन मिळणं, काम देणार कोण ना, कोण विश्वास ठेवणार. सो आय रिक्वेस्ट यू टू थिंक अबाउट सम स्टार्टअप्स. या स्टार्टअपचं नाव आनंदघन असावं, का असू नये, कारण त्यांनी त्या काळात एवढं मोठं धाडसी पाऊल टाकलं, तर त्यांच्या नावे हे असं स्टार्टअप सुरू व्हावं जिथे स्त्रियांना, आपल्या इंडस्ट्रीत खूप गुणी म्युझिशियन्स आहेत स्त्रिया, तर ज्यांना इच्छा आहे त्यांना ह्या स्टार्टअपचा लाभ घेता यावा, जेणेकरून हे जे बिल पास झालं त्याच्यातला जो बदल अपेक्षित आहे तो बदल घडवून आणण्यासाठी हे सगळे ओरिएंट करणं तितकंच गरजेचं आहे. नुसतंच बिल पास करून वावा टाळ्या वाजवून काही नाही होणार. इट हॅज टू बी अप्लाइड प्रॉपरली. सो आय रिक्वेस्ट यू, आज एकतर परत एकदा तुमचे आभार मानू इच्छिते, तुम्ही एवढा वेळ दिलात आमचं म्हणणं ऐकून घ्यायला. तर हे माझं छोटंसं म्हणणं आहे की हे जर सुरू झालं तर आमच्या इंडस्ट्रीचं रूप तर बदलेलच, पण या बिलमुळे आपल्या देशाचं रूप बदलणार आहे आणि अख्ख्या जगापुढे भारत देश हे एक खूप छान, गोड, रिस्पेक्टफुल असं उदाहरण तयार होईल. थँक्यू. धन्यवाद. वैशालीताईसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. आणि यानंतर ज्यांची आपण या मंचावरती अतिशय उत्सुकतेने वाट पाहतो आहोत, महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी विनंती करते की आपण आम्हा सगळ्यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मगाशी म्हटलं तसं आपल्या सगळ्यांच्या मनात त्यांची प्रतिमा ही बंधू अशीच आहे. त्यामुळे अतिशय प्रेमाने, आदराने आपण ज्यांना देवाभाऊ असं म्हणतो त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मंचावरती स्वागत करूया. आणि या ठिकाणी आपलं स्वागत करत असताना खरं तर
साहेब, तुमचे मनापासून आभार मानायचे आहेत. मी मगाशी ज्याचा उल्लेख केला त्याप्रमाणे महिलांवरती आपण दाखवलेला विश्वास आपल्या संपूर्ण कारकिर्दीतला, आणि म्हणून आम्ही आज एक वेगळा प्रयत्न करतो आहोत. या ज्या सगळ्या कर्तृत्वशालिनी महिला इथे उपस्थित आहेत त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की आपण सगळ्यांनी मिळून साहेबांचा सत्कार करूया आणि ह्या पद्धतीचं एक बिल येऊ घातलेलं आहे आणि त्यासाठीची पोषक वातावरण निर्मिती महाराष्ट्रामध्ये करत असल्यासाठी सर्व महिलांच्या वतीने आपण आभार मानूया. तर जरा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मी विनंती करते आमच्या कार्यकर्त्यांना की आपण साहेबांचं स्वागत आपण या ठिकाणी करतो आहोत. सगळ्या नारी शक्ती विचार मंचच्या वतीने मला वाटतं आपण सगळ्यांनी उभं राहूनच आपला आदर या ठिकाणी व्यक्त करूया, कारण एक फार मोठी संधी राजकारणातल्या प्रतिनिधित्वाची या बिलाच्या माध्यमातून मिळते आहे आणि त्यासाठीचं वातावरण, त्यासाठीचा विश्वास आणि महिलांमध्ये जनजागृती. बहिणींचा लाडका भाऊ, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ. या तुमच्या उत्स्फूर्त घोषणांमधूनच आपल्या मनातली भावना व्यक्त होते आहे. यानंतर अगदी 2 मिनिटांमध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की आजच्या आपल्या या ज्या सर्व सन्माननीय पाहुणे आहेत त्यांचा आपण सन्मान करावा. आमचे प्रतिनिधी यांना विनंती आहे की आपण पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह घेऊन मंचावरती यावं. मी डॉक्टर प्रियांका पितळे यांना विनंती करते की आपण सन्मान घेऊन मंचावरती यावं आणि आपण सन्मानित करूया फॅशन डिझायनर श्रीमती अर्चना कोचर यांना. डॉक्टर प्रियांका पितळे, मैं प्रियंका पिटले जी से विनती करती हूँ कि वो सम्मान प्रदान करके. यानंतर शर्मिला साठे यांना विनंती करते. यशस्वी उद्योजिका आणि समाजसेविका असणाऱ्या नारी शक्ती विचार मंचाशी जोडल्या गेलेल्या शर्मिला साठे यांना विनंती आहे की पुढील सन्मान घेऊन आपण मंचावरती यावं आणि आपण सन्मानित करतो आहोत श्रीमती स्नेहलता स्वामी यांना. अंधेरी विभागाच्या तहसीलदार म्हणून सक्षमपणे काम करत असलेल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आपण स्मृतिचिन्ह प्रदान करूया. हमारे प्रतिनिधियों से विनती है कि आप कृपया सम्मान चिन्ह, शॉल और पुष्पगुच्छ लेकर आए और स्मृति चिन्ह सर के हाथों हम यहाँ पर प्रदान करेंगे. सीमा गंभीर यांना मंचावरती येण्याची विनंती करते आणि आपण या ठिकाणी सन्मानित करतो आहोत श्रीमती रुबल नागी यांना. ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेत्या रुबल नागीजी यांचा हा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. मगाशी ज्याचा उल्लेख झाला की शिक्षण क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार मानला जाणारा, नोबल पुरस्काराच्या धर्तीचा मानला जाणारा ग्लोबल पुरस्कार याने सन्मानित झालेले आहेत. मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते की हा विशेष सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करावा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या शिक्षण क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावरती इतकं मोठं करणारे आणि हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये आशेची आणि ज्ञानाची ज्योत लावणाऱ्या रुबल नागीजी. यानंतर पुढील सन्मानासाठी मी विनंती करते आहे डॉक्टर वैष्णवी यांना आणि आपण सन्मानित करूया सुप्रसिद्ध गायिका श्रीमती वैशाली सामंत यांना. पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह आणि शाल प्रदान करतो आहोत आपण या ठिकाणी आपल्या सर्व मान्यवरांना. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते त्यांना स्मृतिचिन्ह आपण प्रदान करतो आहोत, शाल देऊन त्यांचा सन्मान करतो आहोत आणि आमच्या प्रतिनिधींच्या तर्फेही हा सन्मान होतो आहे.
यानंतर प्रेमचंदानीजी यांना मंचावरती येण्याची विनंती करते आणि आपण सन्मानित करतो आहोत सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती प्राजक्ता माळे यांना. यानंतर ॲडव्होकेट मीरा जाधव यांना विनंती करते की आपण हा सन्मान करण्यासाठी मंचावरती यावा आणि आपण सन्मानित करतो आहोत SNTT महिला विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू श्रीमती उज्ज्वला चक्रदेव मॅडम, ज्या स्वतः उत्तम वास्तुविशारद सुद्धा आहेत आणि नागपूर येथे शहीद स्मारक त्यांनी निर्माण केलेलं आहे, ज्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. अशा उज्ज्वला चक्रदेव मॅडम. आणि धन्यवाद. आणि यानंतर आपण आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व आणि महिलांचं नेतृत्व करणाऱ्या महिला आणि बालविकास मंत्री आदरणीय आदिती तटकरे मॅडम यांना सन्मानित करतो आहोत. मी प्रज्ञा पोंक्षे मॅडम आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा मॅडम यांना विनंती करते की आपण नारी शक्ती विचार मंचाच्या वतीने त्यांचं स्वागत या ठिकाणी करावं. धन्यवाद. आणि यानंतर अधिक वेळ न दवडता मी थेट मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज नारी शक्ती वंदन महिला संमेलनाच्या निमित्ताने नारी शक्तीचा हुंकार असलेल्या आई जिजाऊ माँसाहेब, ज्यांची 350वी जयंती आपण साजरी करतो, अशा महाराणी ताराराणी साहेब, ज्यांनी उत्तम प्रशासन कसं असतं हे आपल्याला दाखवून दिलं आणि 300 वर्षापूर्वी ज्यांनी या देशाला एक महिला प्रशासक काय असू शकते हे दाखवलं, त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. आणि त्यासोबत आधुनिक भारतामध्ये ज्यांनी स्त्री शिक्षणाची दारं ही महिलांकरता खुली केली, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांना आज मी वंदन करतो. आजच्या या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेल्या माझ्या सहकारी राज्याच्या मंत्री आदितीताई तटकरे आज विशेष रूपाने या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता आणि आपल्या सर्वांसमोर आपलं मत व्यक्त करण्याकरता उपस्थित असलेल्या या आमच्या ज्या सर्व मंचावरील भगिनी आहेत, श्रीमती उज्ज्वला चक्रदेव कुलगुरू SNTT महिला विद्यापीठ रवीनाजी या ठिकाणी येऊन गेल्या, श्रीमती स्नेहलता स्वामी तहसीलदार, श्रीमती अर्चना कोचर फॅशन डिझायनर, श्रीमती रुबल नागी ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेत्या, सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती प्राजक्ता माळी, सुप्रसिद्ध गायिका श्रीमती वैशाली सामंत, या ठिकाणी उपस्थित नारी शक्ती विचारमंचच्या प्रज्ञाताई पोंक्षे, त्याचप्रमाणे उपस्थित आमच्या आमदार मनीषाताई चौधरी, चित्राताई वाघ, श्रीमती सना मलिक, अमित साटमजी, सर्वच मंचावरील आणि मंचासमोरील मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की या देशामध्ये जी एक नवीन क्रांतीची सुरुवात होते, त्या बिलाला समर्थन देण्याकरता
समाजातल्या विविध क्षेत्रातल्या आमच्या ज्या सर्व महिला आहेत त्या या ठिकाणी उपस्थित झाल्या आणि त्यांनी या बिलाला समर्थन देत असताना आपलं मत देखील व्यक्त केलं. खरं तर मी असं म्हणेन की भारताच्या इतिहासामध्ये आता येऊ घातलेलं हे जे विधेयक आहे हे एक प्रकारे ज्याला आपण इंग्रजीत वॉटरशेड मुवमेंट म्हणतो अशा प्रकारची अवस्था आहे, ज्यातनं पुढच्या शेकडो वर्षाचं देशाचं सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक भविष्य हे पूर्णपणे बदलणार आहे. महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33% आरक्षण देणं, मगाशी स्वामीताईंनी त्याचा पूर्ण आपल्याला इतिहास सांगितला. यापूर्वी अनेक वेळा प्रयत्न झाले, परंतु पुरुषांनीच ते प्रयत्न हाणून पाडले आणि अनेक पक्ष असे होते की ज्या पक्षांनी त्या ठिकाणी त्याला समर्थन देण्यास नकार दिला. मला आठवतं की ज्यावेळी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजींनी समर्थपणे तिसऱ्यांदा पूर्ण ताकद लावून त्या ठिकाणी हे बिल पास करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी 23 पक्षांचं सरकार होतं. त्या सरकारमधलेही काही पक्ष यांनी विरोध केला आणि मेजॉरिटी नसल्यामुळे ते बिल पास होऊ शकलं नाही. नंतरच्या काळामध्ये मनमोहन सिंगजींनी प्रयत्न केला आणि त्यावेळी खरं म्हणजे मेजॉरिटी होती, पण एक प्रकारे ज्याला आपण इच्छाशक्ती म्हणतो त्याचा कुठेतरी अभाव होता आणि ते बिल पास झालं नाही. पण देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे पहिलेपासनं आमच्या या संपूर्ण नारी शक्तीचा अधिष्ठान करणारे आहेत. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर मोदीजींनी हा जो काही प्रवास केलेला आहे तो बेटी बचाओ बेटी पढाओ पासून सुरू झाला. म्हणजे आमच्या पहिल्यांदा तर आमचा जो काही लिंग समभाव आहे, सेक्स रेशिओ आहे, तो सुधारण्याचं काम हे त्यांनी केलं. अनेक राज्यांमध्ये तो इतका बिघडला होता आणि ज्या प्रकारे स्त्री भ्रूण हत्या आमच्या देशामध्ये सुरू होती त्याच्यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आणून आणि आपल्या देशामध्ये जे काही लिंग गुणोत्तर आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुधारण्याचं काम हे बेटी बचावच्या माध्यमातनं आणि त्यासोबत आमच्या महिलांना, मुलींना शिक्षणाची योग्य संधी मिळाली पाहिजे याकरता बेटी पढाओ अशा पद्धतीनं ही यात्रा त्यांनी आरंभ केली आणि आज ती बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं यात्रा ही लखपती दीदीपर्यंत पोहोचलेली आहे. आपल्या पायावर उभं राहून वर्षाला लाख रुपयांपेक्षा जास्त कमावणाऱ्या आता करोडो लखपती दीदी या माननीय मोदीजींच्या नेतृत्वात तयार झाल्या आहेत. कारण मोदीजी नेहमी एक गोष्ट सांगतात की आपल्याला जर विकसित भारत करायचा असेल तर या भारतामध्ये 50% जी लोकसंख्या आहे ती जोपर्यंत देशाच्या आर्थिक विकासात योगदान देणार नाही, जोपर्यंत त्या लोकसंख्येचं रूपांतर हे आपण मानव संसाधनात करणार नाही, तोपर्यंत देश विकसित होऊ शकत नाही. जगाच्या पाठीवर ज्या ज्या देशांना हे समजलं की आपल्या लोकसंख्येचा 50% हिस्सा हाही आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा बनू शकतो, ते देश विकसित झाले. आणि म्हणूनच विकसित भारताकडे जी काही वाटचाल आहे त्या वाटचालीमध्ये महिलांचं प्रामुख्यानं योगदान हे घेण्याचा प्रयत्न हा मोदीजींनी केला आणि आज त्याचं प्रत्यंतर आपण पाहतोय. नवीन भारतामध्ये ज्या प्रकारे महिलांना संधी मिळत आहेत त्या देखील आपण पाहतोय. आज सकाळी मी नागपूर एम्समध्ये होतो, त्याचं कॉन्व्होकेशन होतं, माननीय राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते होतं. त्या ठिकाणी 8 गोल्ड मेडल होते, त्यापैकी 6 गोल्ड मेडल हे आमच्या मुलींना मिळाले. आणि आज आम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीच्या कॉन्व्होकेशनमध्ये जातो तर त्या ठिकाणी आमच्या मुलींनाच जास्त पुरस्कार मिळतात आणि मुलीच आज जास्त वेगाने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आज सेना असो किंवा कुठलंही क्षेत्र असो, स्पेसचं क्षेत्र असो, सगळ्या क्षेत्रात भारतामध्ये महिलांना आणि मुलींना जी संधी मोदी साहेबांनी दिली त्यातनं एका नवीन भारताचं चित्र आज आपण पाहतो.
आणि कुठलं क्षेत्र आता असं नाही की ज्या क्षेत्रामध्ये आमच्या महिला अग्रसर नाहीत. खरं म्हणजे एक सिद्धांत नेहमी असतो की कोणाला जर पुढे येऊ द्यायचं नसेल तर त्या ठिकाणी त्यांना ते जमणारच नाही सांगायचं. आपण जगामध्ये बघितलेलं आहे, संधी मिळाली तर प्रत्येक व्यक्ती स्वतःला साबित करू शकतो, प्रूव्ह करू शकतो. पण संधीच दिली नाही, संधी नाकारायची आणि त्यानंतर तुम्ही हे करू शकणार नाही, तुम्हाला हे जमणार नाही, अशा पद्धतीनं सांगण्याची आता परिस्थिती ही भूतकाळ झालेली आहे. आता जिथे संधी द्याल तिथे आमच्या महिला या पुढे जाणारच आहेत. आता त्यांना कोणी थांबवू शकत नाही. आणि म्हणूनच आज आपण बघितलं, मगाशी समीराजींनी सांगितलं, महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आल्यावर पहिल्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव, पहिल्या महाराष्ट्राच्या DGP, पहिल्या महाराष्ट्राच्या फॉरेस्ट चीफ, पहिल्या मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त, या सगळ्या पदांवर आज महिला, आणि त्या काही आमच्या शिफारसीने नाही, त्यांच्या सक्षमतेने त्या पदापर्यंत पोहोचल्या. आम्ही केवळ यापूर्वीही सक्षम महिला होत्या, पण दुर्दैवाने त्यांना ती पदं नाकारली जायची. आता ते दालन खुलं झालं आणि ती पदं त्यांना मिळत आहेत आणि अतिशय उत्तम काम या सगळ्या आमच्या महिला अधिकारी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं आपण महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये महिलांना ज्यावेळी आरक्षण दिलं, मला आजही आठवतं, मी 92ला पहिल्यांदा नगरसेवक झालो, ते पहिलं वर्ष होतं, त्यावेळेस पहिल्यांदा महिलांना आरक्षण मिळालं होतं. आणि त्या काळामध्ये परिस्थिती अशी होती की निवडून आलेल्या महिलांपैकी 90% महिलांचे नवरेच त्या ठिकाणी काम करताना दिसायचे आणि ते नगरसेविका पती म्हणून त्या ठिकाणी काम करायचे, सरपंच पती म्हणून काम करायचे. एक नवीन डिग्री त्यांनी स्वतःकरता तयार केली होती. पण आज ज्यावेळी त्याच्यानंतर 5 वर्षांनी पुन्हा ज्यावेळेस मी महापौर झालो होतो त्यावेळी मी बघितलं परिस्थिती बदलली होती. 50% महिला सक्षमतेनं काम करत होत्या आणि हे बदलता बदलता आज आपण पाहतोय क्वचितच 5, 7, 10% तेवढंही नाही, एक बोटावर मोजण्या इतक्या महिला अशा आपल्याला दिसतील की ज्यांचे पती हे पाठीमागून सगळ्या गोष्टी चालवतात. पण आज निवडून येणाऱ्या आमच्या महिला या सक्षमतेनं त्या ठिकाणी काम करता आहेत, वेगवेगळ्या पदांवर काम करता आहेत, स्वतःच्या भरोशावर निवडून येत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मगाशी उल्लेख झाला की आता 33% मिळालं, 50% पोहोचू. मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण 50% आहे, पण महिलांची संख्या 55 ते 59% आहे. म्हणजे एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता महिला राज आलेला आहे. आणि मला विश्वास आहे की आता हे जे बिल आलेलं आहे, कारण आपण विचार करा की आज आपण आपल्या लोकसभेमध्ये आत्तापर्यंतचा आपला रेकॉर्ड हायेस्ट रेशिओ हा 18% गेलेला आहे. तो कमी अधिकच होत असतो. आता मोदीजींनी हे जे विधेयक आणलेलं आहे, या विधेयकानंतर आज आपल्या लोकसभेमध्ये 73 महिला खासदार आहे. 2029 रोजी 273 महिला खासदार असतील. 200 महिला खासदार या अधिकच्या आपल्याला लोकसभेमध्ये दिसतील. तसंच विधानसभांमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आमच्या महिला खासदार, त्या आमदार या काम करताना दिसतील. आज खरं म्हणजे या विधेयकाचं दुसरं महत्त्व काय आहे, अनेकांनी सांगितलं हे विधेयक तर आपण यापूर्वीच पारित केलं आणि मोदीजींनी संविधान संशोधन करून त्या ठिकाणी महिला आरक्षणाच्या संदर्भातला जो काही संविधानात संशोधन करायचं होतं ते ऑलरेडी केलेलं आहे. मग हे विधेयक काय आहे? हे विधेयक म्हणजे खऱ्या अर्थानं मोदीजींची इच्छाशक्ती आहे. कारण ज्यावेळी आपलं संविधान संशोधन झालं त्यावेळी संविधान संशोधन करताना असं सांगण्यात आलं होतं की नवीन सेन्सस आणि डिलिमिटेशन या 2 गोष्टी झाल्यानंतर या ठिकाणी महिला हे जे काही आरक्षण आहे ते लागू होईल. आणि आपल्याला माहिती आहे सेन्ससही पुढे गेलं, सेन्सस पुढे गेल्यामुळे डिलिमिटेशन पुढे गेलं. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत 2029 पासून लागू होऊ शकत नव्हतं.
हे कदाचित 2034 मध्ये 2039 मध्ये कधीतरी लागू झालं असतं, म्हणजे एक प्रकारे कागदावर आम्ही संविधानात महिलांना आरक्षण दिलंय पण प्रत्यक्षात ते दिलेलं नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली असती. आणि मोदीजींची जर इच्छाशक्ती नसती तर ते सांगू शकले असते की पहिल्यांदाच कोविड सारख्या महामारीमुळे सेन्सस होऊ शकलं नाही, ते आता पूर्ण होत आहे, ते झाल्यानंतर मग सगळे एक्सरसाइजेस होतील, आपल्या कायद्यातच ते म्हटलेलं आहे असं म्हणून ते टाळू शकले असते. पण ज्यावेळी एखादी गोष्ट मनातनं केली जाते त्यावेळी त्याच्यासमोर असलेले जेवढ्या अडचणी आहेत त्या अडचणी देखील दूर केल्या जातात. आणि म्हणून मोदीजींनी पुन्हा एकदा आता अमेंडमेंट आणलाय, नवीन बिल आणलाय. या बिलामध्ये 2 गोष्टी त्यांनी केल्या. डिलिमिटेशनची प्रोसेस ही या विधेयकामुळे सुरू होणार आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या 1 वर्षात डिलिमिटेशन हे पूर्ण होऊन 2029ला जे निवडणूक लोकसभेची होईल त्याला हे रिझर्वेशन लागू होणार आहे. आणि यासोबत जो काही या ठिकाणी दुसरा प्रश्न होता की एकीकडे आपल्याला या संदर्भात जो काही अमेंडमेंट केली होती ती लागू करायची होती, पण सेन्ससचा प्रश्न होता. तर सेन्ससचा प्रश्न सोडवण्याकरता मोदीजींनी सांगितलं नवीन सेन्सस होऊ शकत नसेल तर हरकत नाही, 2011च्या सेन्ससवरच आता आम्ही डिलिमिटेशन करू, म्हणजे कोणीही 2029 करता थांबणार नाही. 2029 मध्ये हे आपल्याला लागू करता येईल. आणि म्हणून या 2 अमेंडमेंटमुळे खऱ्या अर्थानं मोदीजींच्या इच्छाशक्तीमुळे जे कदाचित 10 वर्ष टळलं असतं ते आता पूर्ण होत आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये 2029च्या लोकसभेमध्ये 273 महिला खासदार या आपल्याला पाहायला मिळतील. तुमच्या माहितीकरता सांगतो, आता जी काही आपली खासदारांची संख्या आहे या खासदारांच्या संख्येमध्ये मेजॉरिटी करता 273 खासदार लागतात. आता तेवढ्याच महिला या आपल्या लोकसभेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि म्हणून मला असं वाटतं की एक अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा हे पाऊल मोदीजींनी उचललेलं आहे. आणि आपल्याला याची कल्पना आहे की देशाचं सर्वोच्च स्थान जे आहे ते देशाची संसद आहे, राज्याच्या विधानमंडळ आहेत. या संसदेत आणि विधानमंडळामध्ये ज्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या महिला येतील त्यातनं महिला नेतृत्व तयार होईल. आज आपण बघा 33% आरक्षण आलं तरी तुम्ही माझं म्हणणं हे या ठिकाणी लक्षात ठेवा आणि टिपून ठेवा, पहिल्याच निवडणुकीमध्ये तुम्हाला 40% महिला या खासदार म्हणून पाहायला मिळतील. कारण जिथे आरक्षण नाही तिथनंही आमच्या महिला निवडून येतात, त्या निवडून येतील. आणि म्हणून मला असं वाटतं की एक अत्यंत महत्वाचं जे सभागृह आहे या सभागृहाचं नेतृत्व हे ज्या क्षणी महिलांना मिळेल, मला असं वाटतं या देशामध्ये त्यानंतर महिलांच्या विकासाला, महिलांच्या नेतृत्वाला कोणी थांबवू शकणार नाही. आणि निश्चितपणे विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याकरता जी काही आपली नारी शक्ती आपल्याला आवश्यक आहे ती नारी शक्ती या रूपानं तिचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळेल आणि आपला विकसित भारत आपण पूर्ण करू शकू. आणि म्हणूनच मोदीजींनी घेतलेली ही जी काही हे पाऊल आहे याला समर्थन देणं आणि त्याकरता मोठ्या प्रमाणात जनमानस उभा करणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण आता काही लोक छुप्या पद्धतीनं त्याला विरोध करायला लागले आहेत. मग काय सांगतात, आमचा महिला आरक्षणाला विरोध नाहीये पण डिलिमिटेशनला विरोध आहे. त्यांना माहिती आहे की या ठिकाणी हे डिलिमिटेशन झालं नाही तर महिला आरक्षण लागू होऊ शकत नाही. त्यामुळे असे जे लोक आहेत जे खऱ्या अर्थानं महिला विरोधी आहेत त्यांचा बुरखा फाडण्याचं काम हे या सेशनच्या माध्यमातून, या विधेयकाच्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून मी देखील सगळ्या पक्षांच्या अध्यक्षांना महाराष्ट्रातल्या आणि सगळ्या मेंबर ऑफ पार्लमेंट, लोकसभा आणि राज्यसभेतल्या सगळ्या पक्षाच्या खासदारांना पत्र लिहून विनंती केलेली आहे की आपण या विधेयकाला पूर्ण पाठिंबा द्या. आणि आज मी पुन्हा एकदा जाहीरपणे म्हणतो की जो व्यक्ती या ठिकाणी या विचाराशी सहमत आहे की देशाच्या विकासामध्ये महिलांचा वाटा वाढवणं आणि महिलांच्या माध्यमातून
विकसित भारत तयार करणं हे गरजेचं आहे. तो कुठल्याही पक्षाचा असो, अशा प्रत्येकाने मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे. अन्यथा मगाशी जे बोललं गेलं भाषणापुरतं या ठिकाणी सांगायचं की नारी सशक्त झाली पाहिजे आणि कृतीमध्ये मात्र त्या ठिकाणी अशा बिलांना विरोध करायचा, अशा प्रकारचं वर्तन बिलकुल चालणार नाही. हे देखील या समर्थनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा या मंचाने जे विचार व्यक्त केलेले आहेत, माझ्या या मंचावरच्या सर्व भगिनींचं मनापासून त्यांचे आभार मानतो की त्यांनी हे जे समर्थन दिलेलं आहे, आपलं समर्थन आम्ही मोदीजींपर्यंत पोहोचवू आणि आपल्या समर्थनातनं आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या समर्थनातनं मोदीजींच्या मागे एक असं कवच उभं होईल की या विधेयकाला कोणीच थांबवू शकणार नाही. हे विधेयक पारित होईल आणि नारी शक्तीला सगळे मिळून वंदन करू, एवढाच विचार या ठिकाणी मांडतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि आपण अगदी 30 सेकंद पटकन आपापले मोबाईल बाहेर काढा, कारण आता जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, मी मान्यवरांनाही विनंती करते की आपणही आपले मोबाईल बाहेर काढा आणि मी जो नंबर सांगते आहे तिथे फक्त आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे, म्हणजे आपलं अनुमोदन आदरणीय मोदीजींपर्यंतही पोहोचेल आणि जिथे गरज आहे ती पोहोचण्याची आपला पाठिंबा तिथे नोंदवला जाईल. नंबर लक्षात घ्या, 966-717-3333. पुन्हा एकदा इंग्रजीत सांगते, 966-717 आणि 4 times 3, 4 वेळा 3. दिला मिस कॉल? जरा दाखवा मोबाईल. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते, आपण इथे एक स्वाक्षरी फलक तयार केलेला आहे. तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा मिस कॉल दिलेला आहे. मला वाटतं या गोष्टीसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि हा नंबर लक्षात ठेवा, घरी जाऊन सगळ्या घरच्या सदस्यांनाही सांगा त्यांनीही मिस कॉल द्यावा, जेवढे मोबाईल तितके मिस कॉल. आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते की आपण स्वाक्षरी करून या स्वाक्षरी फलकाचा प्रारंभ करावा. आणि उपस्थित सर्व मान्यवरांनाही विनंती आहे, अदितीताईंनाही विनंती करते की आपणही स्वाक्षरी करावी. आणि याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये या कार्यक्रमाच्या यशामध्ये सगळ्यात मोठा सहभाग अर्थातच माननीय मुख्यमंत्री महोदयांची उपस्थिती, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया. त्याचबरोबर या आपल्या सगळ्या कर्तृत्वशाल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या आणि त्यांनी त्यांचे विचार या ठिकाणी मांडले. वैशाली सामंत, प्राजक्ता माळी, रुबल नागीजी, अर्चना कोचरमॅन, स्नेहलता स्वामी, रवीना टंडनजी, उज्ज्वला चक्रदेवजी, या सगळ्यांचेच मनपूर्वक आभार.